नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन भारत या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अंतर्गत सुरक्षा या विषयाची लेक्चर सिरीज यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. जसं आपण आपल्या सर्वांना जे वचन दिलं होतं का आपण नीतिशास्त्राची आपण इथिक्स या विषयाचं फ्रीमध्ये दर्जेदार कॉन्टेंट युट्यूबवर अवेलेबल करून देऊ. तर ह्याच्यासाठी पण आपण इथिक्सची लेक्चर सिरीज ही सुरू केलेली आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने मूल्य, नीतिशास्त्र आणि नैतिकता या संकल्पना काय यांच्यामध्ये कोणत्या प्रकारे भेद आहे, तसंच नीतिशास्त्र झालं, मूल्य झालं, त्यांचा मानवी कृतीवरील परिणाम काय, त्यांची मानवी जीवनातील भूमिका काय, तसेच नीतिशास्त्राचा एकूण सार काय आहे, इसेन्स ऑफ इथिक्स काय, या सगळ्या संकल्पना आपण मागच्या लेक्चर सिरीज मधून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो नीतिशास्त्राचे आयाम हा घटक पाहणार आहोत, ज्याला डायमेन्शन ऑफ इथिक्स असं मेन्शन केलेलं आहे युपीएससीच्या सिलेबसमध्ये. तसंच खाजगी व सार्वजनिक संबंधातील नीतिशास्त्र व मानवी मूल्य बिंबविण्यामध्ये कुटुंब, शैक्षणिक संस्था व समाजाची भूमिका हे टॉपिक आपण प्रामुख्याने पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या लेक्चर सिरीज मधलं वन ऑफ दी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचं जरी लेक्चर जर म्हणायचं म्हणलं ना तर मी या लेक्चरला ते संबोधील. कारण सेक्शन ए मध्ये, भाग ए मध्ये जो आपला थेरीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पण ह्याच्यातून भरभरून क्वेश्चन येतात. 2 ते 3 10 मार्कर ह्याच्यामधून येऊ शकतात. तसेच केस स्टडी मध्ये, घटना अभ्यासामध्ये तुमचा आपला लिहिण्याचा अप्रोच कशा प्रकारे असावा हे 50% हे आजच्या लेक्चर मधून आपलं डिसाईड होणार आहे. का एक ऑफिसर म्हणून आपण जेव्हा कोर्स ऑफ ऍक्शन डिसाईड करू, नाही तर आपण जेव्हा एखादा निर्णय घेऊ तर त्याचे मेरिट काय, डिमेरिट काय, त्याचे फायदे काय, तोटे काय हे निश्चित करायचे असतील ना, तर त्याच्यासाठी आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ती ट्रिक अँड टेक्निक कशा प्रकारे एक ऑफिसरने विचार केला पाहिजे, नाही तर कोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे ते आपण प्रामुख्याने पाहणार आहोत. त्याच्यामुळे आजचं लेक्चर तुमच्या नीतिशास्त्राच्या प्रवासामधलं हे खूप मैलाचं दगड ठरणारं लेक्चर आहे. तर आज प्रामुख्याने आपण आपल्या या महत्वाच्या लेक्चरला सुरुवात करूया. त्याचा सगळ्यात पहिला प्रमुख टॉपिक पाहायचा म्हणला ना मित्रांनो, तर तो म्हणजे कोणता आहे, नीतिशास्त्राचे आयाम. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणलेलं आहे, डायमेन्शन ऑफ इथिक्स. आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, एक विद्याशाखा म्हणून जरी नीतिशास्त्र एवढं हे असलं का ही एक विद्याशाखा आहे नीतिशास्त्र, बरोबर, डिसिप्लिन म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यामध्ये त्याचे लिहिण्यात चुकल्या, नीतिशास्त्र चुकलं हे. तर त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे भाग येतात. नीतिशास्त्राकडे पाहण्याचे लोकांचे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. त्या हिशोबाने त्याचे वेगवेगळे भाग पडलेले आहेत मित्रांनो. आणि ह्या भागांनाच आपण काय म्हणतो, आयाम म्हणतो. या भागांनाच आपण काय म्हणतो, डायमेन्शन ऑफ इथिक्स म्हणतो. तर नीतिशास्त्राचे ते वेगवेगळे भाग कोणते आहेत किंवा वेगवेगळे आयाम कोणते आहेत ना, आज आपण ते जाणून घेणार आहोत. आणि ते जाणून घेताना आपल्याला एका स्टोरी फॉर्मॅट मध्ये पाहायचंय त्याला, का एक इव्हॉल्विंग प्रोसेस मध्ये ते कशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो आणि कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तर नीतिशास्त्राचा पहिला प्रमुख आयाम जर पाहायचा म्हणला तर तो कोणत्या प्रकारचा आहे, तर तो म्हणजे अधिनीतिशास्त्र होय. यालाच आपण काय म्हणतो, मेटा इथिक्स. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टीची चर्चा होते मित्रांनो, तर एखाद्या गोष्टीला योग्य किंवा अयोग्य म्हणताना मुळात योग्य म्हणजे तरी काय आणि अयोग्य म्हणजे तरी काय याची चिकित्सा करणे म्हणजे अधिनीतिशास्त्र होय. तर आपण एखाद्या गोष्टीला योग्य म्हणतो, अयोग्य म्हणतोय ना, ती योग्य आहे की अयोग्य आहे ती नंतरची गोष्ट आहे. पण मुळात तुमच्या योग्यपणाची, तुमच्या बरोबर असण्याची संकल्पनाच काय, नाही तर त्या संकल्पनाचं वेगवेगळ्या पैलूंचं काय हे ते आपल्याला अधिनीतिशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. यालाच आपण इंग्लिशमध्ये मेटा इथिक्स हा शब्द वापरलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने काय केलं जातं, तर संकल्पनांचे विश्लेषण व व्याख्या केली जाते, तसेच त्यांच्या परस्परांमधील संबंध स्पष्ट केला जातो. आता याचंच उदाहरण जर पाहायचं म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण साधारणतः काय म्हणतो का खरे बोलणे हे योग्य वर्तन आहे, बरोबर, हे आपण म्हणतो खरे बोलणे योग्य वर्तन आहे. तर
याला जर आदिनीतीशास्त्र काय म्हणन का खरे बोलणे योग्य वर्तन आहे का अयोग्य ह्याने आम्हाला फरकच पडत नाही, पण मुळात खरे बोलणे म्हणजे तरी काय आणि मुळात योग्य वर्तन म्हणजे तरी काय ह्याची चिकित्सा करण्याचं काम आदिनीतीशास्त्र करतं. आणि नंतर याच्यामधला परस्पर संबंध काय याच्याबद्दल चर्चा ही आपल्याला आदिनीतीशास्त्रामध्ये होताना दिसते. तर तुम्हाला जर एका ओळीत आदिनीतीशास्त्र म्हणजे काय जर लक्षात ठेवायचं असेल ना, तर मुळात योग्य व अयोग्य म्हणजे तरी काय ह्याची चिकित्सा करणे म्हणजे आदिनीतीशास्त्र होय. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. यालाच मेटाएथिक्सला काय म्हणतो आपण, व्हॉट डज राईट अँड रॉंग इवन मीन, म्हणजे मुळातच योग्य आणि अयोग्य काय आहे हे समजून घेणं, चूक किंवा बरोबर काय हे समजून घेणं म्हणजे काय आदिनीतीशास्त्र होय. तर ही नीतिशास्त्राची पहिली बाजू, पहिला भाग, पहिला आयाम पाहिला आपण. याच्यातला जर दुसरा आयाम पाहायचा म्हणला तर तो दुसरा आयाम काय, वर्णनात्मक नीतिशास्त्र. यालाच डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स असंही संबोधतात. तर तुम्ही म्हणता नेमकं वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये काय येतं, तर वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये लोकांना नीतिशास्त्राबद्दल काय वाटते याबद्दल चर्चा केली जाते. आतापर्यंत आपण काय पाहिलं का आदिनीतीशास्त्रामध्ये मुळात योग्य आणि अयोग्य म्हणजे काय ह्याच्यावर चर्चा केली जाते. याच्या एक स्टेप पुढे गेलो आपण तर काय येतं, वर्णनात्मक नीतिशास्त्र येतं. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं का लोकांच्या योग्य व अयोग्य गोष्टीच्या ज्या संकल्पना आहे याचं वर्णन करणं म्हणजे वर्णनात्मक नीतिशास्त्र होय. माझ्या शब्दांवर लक्ष द्या का ज्या लोकांच्या धारणा आहेत योग्यच्या आणि अयोग्याच्या त्या धारणांचं वर्णन करणं, शब्दच तिथं काय वापरलाय, वर्णन करणं म्हणजे काय वर्णनात्मक नीतिशास्त्र होय. तर इथं तेच म्हणलं. तसेच लोकांच्या योग्य व अयोग्याच्या धारणा यांचं वर्णन करणं. यालाच अजून डिटेलमध्ये जर सांगायचं म्हणलं तर काय का तर संपूर्ण समाज हा योग्य व अयोग्यवर काय विचार करतो हे वर्णन करण्याचं काम कोण करतं, हे वर्णन करण्याचं काम वर्णनात्मक नीतिशास्त्र करतं. तुम्हाला फरक लक्षात आला असेल. आदिनीतीशास्त्र म्हणजे काय, मुळात योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घेणं. त्याच्यानंतर वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय का लोकांच्या किंवा समाजाच्या योग्यच्या व अयोग्यतेच्या ज्या धारणा आहेत त्यांचं वर्णन करणं किंवा त्या समजून घेणं म्हणजे काय वर्णनात्मक नीतिशास्त्र होय. इथपर्यंत आलं लक्षात. याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हणलं तर काय देऊ शकतो आपण, तर आपल्या इकडे काय मानलं जातं, अतिथी देवो भव. का जो पाहुण्या आपल्या घरी येईल तो आपल्याला देवासमान प्रिय असतो, बरोबर. तर हे जर जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो आणि तेव्हा आपण त्याचा जेव्हा चांगला पाहुणचार करतो, त्याला सगळ्या ज्या सोयी सुविधा पुरवायच्या असतात ते करतो, त्यांना आदर सन्मान देतो, तर तेव्हा काय म्हणलं जातं, हे वर्तन योग्य आहे. तर का हे वर्तन योग्य काय, कारण समाजाच्या अशी धारणा आहे की कुणी पाहुणा आपल्या घरी जर येत असेल तर त्याला रिस्पेक्ट देणं, त्याचा आदर सन्मान करणं हे योग्य वर्तन मानलं जातं. तर ती समाजाची योग्यतेची व अयोग्यतेची धारणा आहे. तर अशा प्रकारेच याला आपण काय म्हणतो का वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये आपण समाजाच्या योग्य व अयोग्य गोष्टीच्या धारणांचं वर्णन करतो. आणि उदाहरण काय, घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे. कारण समाज काय म्हणतो का घरी आलेल्या पाहुण्यांना अतिथी देवो भव, देवा समान मानलं पाहिजे. आता याच्या पुढे जर पाहायचं म्हणलं, आतापर्यंत ज्या आपण 2 आयाम पाहिले, 2 ब्रांचेस पाहिले, नाही तर 2 ज्या भाग पाहिले नीतिशास्त्राचे, आदिनीतीशास्त्र झालं नाही तर वर्णनात्मक नीतिशास्त्र झालं, ते युपीएससीच्या दृष्टिकोनाने एवढे जास्त महत्वपूर्ण नाहीये. सेक्शन ए मध्ये पण त्याच्यावर जास्त क्वेश्चन येणार नाही आणि केस स्टडी मध्ये पण त्याचा खूप हार्डली यूज होतो. पण उरलेले जे 2 डायमेन्शन आहेत, उरलेले जे 2 आयाम आहेत नीतिशास्त्राचे, बेसिकली आपलं पूर्ण नीतिशास्त्राचा बेस त्याच्यावर ह्याच्या पुढे उभं राहणार आहे असं समजून घ्या तुम्ही. तर ते नेमके कोणते आहेत, तर पहिलं त्याच्यामध्ये आहे आदर्शवादी नीतिशास्त्र आणि दुसरं असं आहे उपयोजित नीतिशास्त्र. तर आदर्शवादी नीतिशास्त्र म्हणजेच काय युपीएससीच्या सिलेबसनुसार, तर तो म्हणजे नॉर्मॅटिव्ह इथिक्स होय. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय मानलं जातं का जे आपण आतापर्यंत पाहिलं, मी परत रिपीट करतोय जेणेकरून तुमचे त्या डिफरन्स एकदम क्रिस्टल क्लिअर व्हायला पाहिजे. आदिनीतीशास्त्रामध्ये आपण मुळात योग्य काय आणि अयोग्य काय हे पाहिलं.
आपण त्याच्यानंतर वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये लोकांच्या धारणा काय आहेत योग्यतेबद्दल आणि अयोग्यतेबद्दल त्याचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे कोणतं, ते वर्णनात्मक नीतिशास्त्र पाहिलं. आणि आदर्शवादी नीतिशास्त्र म्हणजे काय, का लोकांनी जीवनात वास्तविक दृष्ट्या कसे वागावे, तसेच वास्तविक जीवनात आपल्या कृती योग्य आहे की अयोग्य हे ठरविण्याचे मापदंड म्हणजे आदर्शवादी नीतिशास्त्र होय. तर आपण केलेली कृती योग्य आहे का अयोग्य आहे याचं मोजमाप करण्याचं साधन किंवा याची मोजपट्टी देण्याचं काम आपल्याला कोण करतं विद्यार्थी मित्रांनो, तर याची मोजपट्टी देण्याचं काम आपल्याला आदर्शवादी नीतिशास्त्र करतं, आपल्याला नॉर्मेटिव्ह इथिक्स करतं. मग आता तुम्ही सगळे मला म्हणता का सर नेमकं हे मापदंड तरी कोणते आहेत का ज्याने आपली कृती योग्य आहे का अयोग्य आहे हे निश्चित होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लहानपणीपासून आपण एक कथा खूप ऐकली असेल शालेय जीवनामध्ये, का एका गावात एक हत्ती आलेला असतो बरोबर, आणि तसेच त्या गावात काही अंध व्यक्ती राहत असतात बरोबर. तर ते अंध व्यक्ती जेव्हा त्या हत्तीचा अनुभव घ्यायला जातात का हत्ती नेमका असतो कसा, आणि जेव्हा ते त्याला स्पर्श लावून पाहतात तर जो एक अंध व्यक्ती जो त्याच्या हत्तीच्या पायाला हात लावतो आणि त्या स्पर्शाने हत्ती काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो व्यक्ती काय म्हणतो का हत्ती हा खांबासारखा आहे. आणि हे दुसरा अंध व्यक्ती जो हत्तीच्या शेपुटाला हात लावतो तो म्हणतो हत्ती हा दोरीसारखा आहे. आणि तिसरा अंध व्यक्ती जो हत्तीच्या कानाला हात लावतो तो काय म्हणतो हत्ती हा सुपासारखा आहे. सेम त्याच प्रकारे या हत्तीच्या ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने जसं अंध व्यक्तींनी पाहिलं तसंच आपल्या योग्य व अयोग्यतेच्या ज्या संकल्पना आहेत ना त्या बेसिकली या हत्तीसारख्या आहेत. आणि ते आपण कोणत्या एका निकषाने समजून घेऊ शकत नाही का हा हेच योग्य आणि हे अयोग्य आहे. तर त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या बाजू वेगवेगळे आयाम बघून घ्यावा लागतात. आणि ह्या एखादी गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी एक निकष नसल्यामुळे त्याचे वेगवेगळे निकष देण्यात आलेले आहेत. आणि त्या वेगवेगळ्या निकषांद्वारे त्या कृतीचं मूल्यमापन केलं जातं आणि त्या मूल्यमापनावरून आपण निश्चित करतो का ती कृती योग्य आहे का अयोग्य आहे. मग आता तुम्ही म्हणता का हे निकष आले तरी कुठून, तर जे मोठमोठे फिलॉसॉफर होऊन गेलेत, जे मोठमोठे विचारवंत होऊन गेलेत ना, त्यांनी वेगवेगळ्या फिलॉसॉफीज देऊन योग्य कृती व अयोग्य कृती कशा ओळखाव्या ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. तर हेच आपण जर इंग्लिशमध्ये पाहायचं म्हणलं तर काय, नॉर्मेटिव्ह इथिक्स एक्सप्लेन हाऊ शुड पीपल ऍक्ट. व्यक्तीने किंवा लोकांनी प्रत्यक्षात कसं वागावं हे नॉर्मेटिव्ह इथिक्स एक्सप्लेन करतं. तसंच अँड इट गिव्ज मॉरल स्टँडर्ड्स टू जज अवर कंडक्ट इज राईट ऑर रॉंग. आपलं वागणं योग्य आहे की अयोग्य हे जज करण्याचं जे मापदंड देतं ना त्यालाच आपण आदर्शवादी नीतिशास्त्र म्हणतो. आणि हे इथिक्सच्या आपल्या पूर्ण केस स्टडीच्या पार्टमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे का ते नेमके मापदंड तरी कोणते आहेत का ज्याच्यावरून आपण आपल्या कृतीला मोजून मापून पाहतो का आपली कृती योग्य आहे का अयोग्य आहे. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं मापदंड जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते म्हणजे कोणतं आहे, तर ते म्हणजे परिणामवाद होय. यालाच आपण काय म्हणतो उपयुक्ततावाद होय. आणि ह्याला जर इंग्लिश नाव पाहायचे म्हणले तर ह्याचं पहिलं इंग्लिश नाव काय आहे, युटिलिटरिझम आहे. त्याच्यानंतर कॉन्सिक्वेन्शियलिझम एक ह्याचं नाव आहे. आणि अजून एक ह्याला टेलिओलॉजिकल थिअरी असं पण म्हणतात. का म्हणतात ते पण मी तुम्हाला थोड्याच मिनिटात एक्सप्लेन करतो. तर परिणामवाद किंवा उपयुक्ततावाद म्हणजे नेमकं तरी काय, तर परिणामवाद म्हणजे काय, कोणताही निर्णय घेताना व कृती करताना त्या मागचा हेतू काय आहे याला महत्व न देता परिणाम काय झाले किंवा होणार आहेत यावर अधिक भर दिला जातो. याच्या नावातच सगळं काही दडलेलं आहे. का परिणामवाद म्हणजे काय, का जे परिणाम घडून येणार आहेत ना त्याच्यावरून आपल्या कृतीचं मूल्यमापन होईल. जर घडून आलेले परिणाम जर योग्य असतील चांगले असतील ना तर आपली कृती योग्य आहे. आणि घडून आलेले परिणाम जर खराब वाईट अयोग्य असतील तर आपली कृती ही अयोग्य आहे असं परिणामवाद संबोधतो. याचे जर प्रमुख थिंकर म्हणाले ना तर कोण आहेत, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी जेरेमी बेंथन झालं, जॉन स्टुअर्ट मिल्स झालं, यांनी आपल्याला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं दिसतं. आता त्या थिंकरनी त्याबद्दल काय काय सांगितलंय हे आपला जो
पाश्चात्य थिंकर वेस्टर्न फिलॉसॉफरचा जो चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये आपण एकदम इन डिटेल पाहणार आहोत. पण इथं सध्या परिणामवाद किंवा उपयुक्ततावाद म्हणजे तरी काय नेमका, त्याची एक ब्रॉड अंडरस्टँडिंग आपल्याला घ्यायची आहे. आणि ही थेरी आपण केस स्टडी मध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो आपल्याला हे समजून घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये परिणामवादामध्ये मित्रांनो काय केलं जातं का, परिणामांचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केला जातो. तुम्ही म्हणता नेमकं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणजे काय, तर एखाद्या घटनेचे जर काही परिणाम होत असतील ना, तर त्या परिणामांची यादी करणं, काय सकारात्मक काय नकारात्मक परिणाम होते ते पाहणं, आणि त्याचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करायचं. कोणत्या ह्याच्यात का त्या परिणामांमधून अधिकाधिक लोकांना अधिकाधिक लाभ पोहोचतोय का. जर जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त फायदा होत असेल, जर अधिकाधिक लोकांचा अधिकाधिक लाभ होत असेल ना, तर ती कृती ही योग्य कृती मानली जाते. आणि जर त्याच्यातून अधिकाधिक लोकांचा अधिकाधिक फायदा किंवा लाभ होत नसेल, तर ती कृती ही अयोग्य मानली जाते. आता याचंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर बऱ्याच वेळा आपल्याला केस स्टडी मध्ये पण विचारलं जातं, इन जनरल पण आपण आपल्या आयुष्यामध्ये हे उदाहरण पाहिलं असेल का, जेव्हा पण रस्ते निर्मिती करायची असेल नाहीतर रोड्सचं एक्सपान्शन करायचं असेल ना, तेव्हा अतिक्रमण हटविले जातात. बरोबर. मग बऱ्याच वेळा आपल्याला काय दिसतं का, ज्या बऱ्याचशा लोकांचे जे मजूर असतात, नाहीतर ज्यांचं असं आहे का आज काम केलं तर संध्याकाळी जेवण त्यांच्या घरात येईल, अशा लोकांचे बरेचसे ठेले दुकानी गाडे उठवले जातात बघा. आणि तेव्हा आपल्याला खूप असं वाईट वाटतं का प्रशासन एवढं जास्त उदासीन कसं काय असू शकतं का, त्या लोकांचा पोटा पाण्याचा पण विचार करत नाहीये आणि रस्ते निर्मितीसाठी त्यांना उठून लावता येत नाही, तर रोडचं एक्सपान्शन करण्यासाठी त्यांना उठून लावताय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो हे परिणामवादामध्ये किंवा उपयुक्ततावादामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर ते कशा प्रकारे का, फॉर एक्झाम्पल ही कृती एखाद्या ऑफिसर कडून, एखाद्या IAS ऑफिसर नाही तर जो पण तुमचा तहसीलदार वगैरे असन ज्यांनी ती कृती केली असन का, रस्ते निर्मितीसाठी त्यांनी अतिक्रमण उठवायला सांगितले. तर मग आता ही कृती मुळात योग्य की अयोग्य हे ठरवायचं असेल ना, तर परिणामवाद काय म्हणत का, अगोदर ते जे योग्य अयोग्य आहे ना, त्याचे होणारे परिणाम आहे ना, त्याची यादी बनवा आणि त्याच्यावरून ठरवा का जास्तीत जास्त लोकांना जर फायदा होत असेल ना, तर आपली कृती योग्य आहे. तर जेव्हा रस्ते निर्मितीसाठी अतिक्रमण होतं ना, उठवलं जातं ना मित्रांनो, तर हे मान्य आहे का काही लोकांचा तिथून जो त्यांचा राईट टू लिव्हलीहूड आहे, नाही तर त्यांचं जे काम करण्याचं हे साधन आहे ना, ते त्यांना उठून लावतात तिथून. पण जेव्हा जर रस्ता एक्सपांड करण्यात आला, रस्त्याची लांबी वाढवण्यात आली, तर तिथून होणारी वाहतूक जास्तीत जास्त सहज बनते. तसेच जो लोकांना नेहमी होणारा वाहतुकीचा त्रास आहे ट्रॅफिकचा वगैरे, तो ट्रॅफिकचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो आणि ओव्हरऑल त्या एरियाच्या आर्थिक विकासासाठी हातभार लागतो. तर मग ह्याच्यामुळे काय होतं का, काही मुठभर लोकांचा, जे म्हणतो ना आपण, काही मुठभर लोकांचा राईट टू लिव्हलीहूड जरी जात असेल, तरी जास्तीत जास्त लोकांचा लाभ होतो जेव्हा ते ट्रॅफिक वगैरे होणार नाही, रस्ते जाण्यासाठी चांगले असेल आणि त्या क्षेत्राचा आर्थिक विकास होईल ना, तेव्हा मग काय होतं का त्या मुठभर लोकांचा जरी काही वाईट झालं तरी अधिकाधिक लोकांचा अधिकाधिक लाभ होतो. मग याच्यावरून गव्हर्नमेंट नाही तर तो ऑफिसर काय म्हणतो का, मी जी कृती केली आहे ना, त्याचे परिणाम असे आहेत का जास्तीत जास्त लोकांना फायदा होणार आहे, त्याच्यामुळे माझी कृती बरोबर आहे. आणि अशा प्रकारे तो अधिकारी किंवा तो व्यक्ती स्वतःच्या कृतीला डिफेंड करतो. आणि हे आपल्या UPSC मध्ये खूप इम्पॉर्टंट फिलॉसॉफी आहे, कारण गव्हर्नमेंटचे बरेचसे निर्णय हे आपल्याला परिणामवादावर आणि उपयुक्ततावादावर घेतलेले दिसतात. कारण लोकशाहीमध्ये आपण जास्त लोकांना म्हणतो ना, लोकशाहीमध्ये आपण एकाच वेळी सगळ्या लोकांना खुश नाही ठेवू शकत. बरोबर का, असं कधीच होणार नाही का एका निर्णयाने सगळेच्या सगळे सेक्शन खुश आहेत. बरोबर. तर मग अशा वेळेस काय करतं शासन का, सगळे जर लोक खुश होऊ शकत नसतील ना, तर असा निर्णय घ्यायचा का ज्यांनी जास्तीत जास्त लोक खुश होतील किंवा जास्तीत जास्त लोकांचं हित त्या निर्णयामध्ये लपलेलं असतं. तर हेच आपण कशामधून शिकतो मग
हे आपण आपल्या परिणामवाद, उपयुक्ततावाद आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण युटिलिटरिझम म्हणतो त्याच्यामधून शिकतो. आता तुम्हाला मी जे म्हणलो होतं का ह्यालाच आपण टेलिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह असं पण म्हणतो. तर ह्याचं कारण काय असं म्हणण्याचं, तर टेलिओ ह्या वर्डचा अर्थ काय होतो, शेवट किंवा अंतिम वगैरे, अंतिम जे गोष्ट घडलेली ते. तर ह्याला मग आता तुमच्या लक्षात आलं असेल का आपण टेलिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह का म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये आपण प्रोसेसवर लक्ष देत नाहीये का तुमचा हेतू, तुमची प्रक्रिया ही योग्य आहे का अयोग्य आहे, आपण ते पाहत नाहीये. आपण ह्याच्यामध्ये एंड बघतोय का शेवट काय झालाय, तर शेवट हा असा झालाय का जास्तीत जास्त लोकांचा लाभ आणि जास्तीत जास्त लोकांचा फायदा झालाय. त्याच्यामुळे आपण ह्याला टेलिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह असं देखील संबोधतो. आय थिंक तुम्हाला परिणामवाद, उपयुक्तवाद एकदम क्रिस्टल क्लिअर झालाय. तुम्हाला हा जर एकाच वाक्यात लक्षात 2 ते 3 पॉइंट मध्ये लक्षात ठेवायचा असं नाही एक वाक्याच्या, तर एवढंच लक्षात असू द्या का ह्याच्यामध्ये हेतूवर, कृतीच्या हेतूवर भर न देता परिणामांवर अधिकाधिक भर दिला जातो. तसेच परिणामांचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस काढला जातो आणि अशी कृती योग्य मानली जाते ज्याच्यामध्ये अधिकाधिक लोकांचा अधिकाधिक लाभ होतो. आता ह्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो तुमचं डोकं केस स्टडीमध्ये असं एकदम खुलून जाणार आहे, असं स्मार्टली डोकं चालणार आहे तुमच्या केस स्टडीमध्ये, कारण 50% याच्यात तुम्हाला अशाच प्रकारे डील करायचंय केस स्टडीमध्ये. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मी नेहमीच आपल्याला सांगताना सांगितलं होतं का आपल्याला अभ्यास करताना थेअरी आणि केस स्टडी याच्यामध्ये कंपार्टमेंट नाही करायचे. जेव्हा आपण थेअरी शिकतोय ना तेव्हाच आपल्याला लगेच त्याचं कनेक्शन कुठं जोडायचंय, आपल्याला केस स्टडी मध्ये जोडायचंय, बरोबर. तर सध्या आपण थेअरीमध्ये काय पाहिलं, आपण सध्या थेअरीमध्ये परिणामवाद पाहिला, उपयुक्ततावाद पाहिला. तर आपण त्याला लगेच कनेक्ट करणार आहे का आपण त्याला केस स्टडी मध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो ते आपण लगेच पाहणार आहे. तर ह्याचंच उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर बऱ्याच वेळा आपल्याला असं एक प्रश्न येतो का तुम्ही त्या केस स्टडीमध्ये तुम्ही स्वतः एक IAS अधिकारी आहात, नाही तर तुम्ही मोठ्या पदावरचे अधिकारी आहात आणि तुमच्या खात्याअंतर्गत नाही तर तुमच्या अंडर एखाद्या जिल्ह्यामध्ये धरण निर्मितीचा प्रकल्प राबवायचा आहे, पण त्याच्यासाठी जे स्थानिक लोक आहे ते स्थानिक लोक विरोध करतायत कारण त्यांचं विस्थापन होणार आहे, बरोबर. अशी काहीतरी केस स्टडी दिलेली असते. मग त्या प्रोजेक्टचे हेड म्हणून तुम्ही काय निर्णय घेता असं तुम्हाला दिलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये चॉईसेस दिलेले असतात का तुम्ही काय कराल. तर 2 चॉईसेस असतात आपल्याकडं, का त्या लोकांना समजावून त्या लोकांना तिथून विस्थापित करणे हा पहिला चॉईस, किंवा त्या लोकांची मागणी मान्य करून तो प्रोजेक्ट रद्द करणं. हे अशा 2 एक्स्ट्रीम चॉईस असतात आपल्याकडे, बरोबर. तर मग आता जेव्हा पण तुम्हाला ह्या चॉईसेस दिल्या ना तर तुम्हाला त्या चॉईसेस डिफेंड करायच्यात. फक्त हवामध्ये बोलून फायदा नाही का हा मी त्या लोकांना विस्थापित करून टाकेल, नाही तर मी त्या लोकांना त्या प्रकल्पाचा जो काही प्रोजेक्टचा तो आराखडा आहे ना तो रद्द करून टाकीन. नाही, तसं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आपला घेतलेला निर्णय जेव्हा आपण आपल्या केस स्टडीमध्ये आपला निर्णय लिहितो ना तो अनालिटिकल वाटला पाहिजे, तो सखोल अभ्यासावर आधारित वाटला पाहिजे. तसेच त्याच्यामध्ये आपली काय कारण मीमांसा दिसून यायला पाहिजे का हो मी हा डिसिजन घेतला कारण त्याच्या मागे हे रिझन होते, ह्या गोष्टींचा संबंध होता आणि ह्या गोष्टींच्या आधारे माझा निर्णय योग्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला डिफेंड करावं लागणार आहे. तर जेव्हा मग आता तुम्हाला ह्या धरण निर्मिती प्रकल्प किंवा एखादी कृती किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल ना तर लगेच परिणामवाद लावायचा. आता मी तुम्हाला केस स्टडीवर विचार कसा करायचा ना ते विचार करणं शिकू राहिलो मी तुम्हाला. तर तुम्हाला जेव्हा विचारणार काय डिसिजन घेणार तुम्ही, तर मग लगेच तुम्ही विचार करायचा का स्वतःला म्हणायचं का परिणामवाद ह्याच्यावर काय म्हणतोय. तर परिणामवादाचं म्हणणं काय आहे का जे परिणाम होणार आहेत ना त्याची लिस्ट बनवायची आणि त्याचं काय करायचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करायचं. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हे खूप लोकांना जर कळायला अवघड जात असेल ना तर याला सोप्या भाषेत मी म्हणतो का जे परिणाम होत आहेत ना त्यांची यादी करायची आणि त्याच्यातले सकारात्मक परिणाम कोणते, नकारात्मक परिणाम कोणते हे वेगळे करायचे. आणि जर सकारात्मक परिणाम जास्त होणार असतील आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांचं भलं होणार असेल ना तर उपयुक्ततावाद काय म्हणन
का नाही ही कृती बरोबर आहे, करून टाक म्हणून. तर ह्याच्यात आता जर करायचं म्हणलं तर धरण निर्मिती प्रकल्प करायचा म्हणला तर ह्याचे नकारात्मक परिणाम जर आपण पाहायला गेलो काय ह्याचे म्हणजे टोटल परिणामांची यादी केली आणि त्याच्यात नकारात्मक परिणाम काय होतोय, सगळ्यात जास्त काय होईल का तिथल्या स्थानिक लोकांचं काय होईल, विस्थापन होईल. त्यांना त्यांच्या घरामधून जे कुणी राहत आहेत त्यांना काढलं जाईल. हे पहिला पॉईंट झालं तुमचा, विस्थापन होईल. याच्या पुढे अजून ऑथेंटिक पॉईंट लिहायचा असेल तर त्यांचा राईट टू प्रॉपर्टी याचा भंग होईल, बरोबर, जो की आपल्या इकडं हक्क देण्यात आलेला, बरोबर का त्यांना त्यांच्या प्रॉपर्टी मधून हाकलून लावलं जाईल, त्यांच्या राईट टू प्रॉपर्टीचा भंग होईल, त्यांचं विस्थापन होईल. तसेच त्यांचं जर काही लोकल कल्चर असन वगैरे नाही तर काय असन त्याला धक्का पोहोचेल, बरोबर. हे झालं काय त्या गोष्टीचे धरण निर्मिती प्रकल्पाचा निर्णय घेण्याचे नकारात्मक परिणाम. आणि ह्याचेच जर सकारात्मक परिणाम आपण घ्यायचे म्हणलो तर आता परिणामवाद काय म्हणलाय का जे परिणाम होणार आहे त्याची लिस्ट बनवायची. तर काय परिणाम होणार आहेत आपल्या ह्याच्यात, सगळ्यात पहिला फायदा काय होईल जर धरण निर्मिती केली तर आपल्याला जल सुरक्षा होईल, बरोबर. आपल्या इकडे वर्षभर पाऊस पडत नाही, 4 महिने पाऊस पडतो, मग उरलेल्या 8 महिन्यासाठी पाणी कुठून आणायचं तर ते या धरणामधून आणायचं. तर याच्यामधून काय होणार, जलविद्युत निर्मिती होणार. आणि जो नॅचरल रिसोर्स आहे तो वेस्ट नाही होणार. पाणी जर आपण जमा करून ठेवलं तर जे म्हणतो ना समुद्रामध्ये नदी वाहून गेली त्याच्याऐवजी आपण जर त्याला स्टोअर करून ठेवलं तर ते जास्त फायद्याचं राहील. आता या दोन्ही परिणामांचं जर कंपॅरिझन करायचं म्हणलं तर विस्थापित होण्याची लोकसंख्या जी आहेत का काही म्हणतात ना 100-200 कुटुंब विस्थापित होतील, बरोबर. आणि काही त्या 100-200 कुटुंबांचा राईट टू प्रॉपर्टी हक्क त्याचा भंग होईल. पण हेच जर तुम्ही जल सुरक्षा म्हणताना विद्यार्थी मित्रांनो तर हजारो लाखो कुटुंबांसाठी जल सुरक्षा निश्चित होऊन जाईल. लाखो लोकांसाठी पाणी उपलब्ध होऊन जाईल वर्षभरासाठी ते पण. तसेच याच्यातून जी जलविद्युत निर्मिती होईल त्याच्यातून हजारो घरांना हजारो गावांना आपण वीज पुरवठा करू शकतो, बरोबर. मग तुमच्या लक्षात आलं असेल का आपल्याला उपयुक्ततावादाने काय सांगितलंय का जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त भरले. मग एक अधिकारी म्हणून तुम्ही इथं काय म्हणता का नाही याच्यातून जास्तीत जास्त लोकांचा फायदा देणारा निर्णय कोणता आहे तर तो कोणता आहे, लोकांना विस्थापित करणं आणि इथं धरणाची निर्मिती करणं, इथं जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करणं. आता तुम्ही त्या 2 चॉईस पैकी एक चॉईस चूज केला का आम्ही लोकांना विस्थापित करू आणि आम्ही इथं जलविद्युत प्रकल्प सुरू करू. आता तुम्हाला फरक दिसतोय का नाही विद्यार्थी मित्रांनो, का एका मुलाने केस स्टडी मध्ये फक्त डायरेक्ट लिहिलं का मी लोकांना विस्थापित करीन वगैरे आणि एका विद्यार्थ्यांनी एवढी कारण मीमांसा दिली का हा माझ्यासमोर 2 पर्याय उपलब्ध आहे, पहिला पर्याय स्थानिक लोकांचे विस्थापन आणि दुसरा पर्याय प्रकल्प रद्द करणे. तर पहिला पर्याय काय आहे, लगेच तुम्ही तिथं पहिला पर्याय लिहायचा का पहिल्या पर्यायाचे फायदे काय होईल तर पहिल्या पर्यायाचे फायदे हे ते. दुसरा पर्याय घ्यायचा त्याचे फायदे तोटे लिहायचे आणि त्याच्यानंतर दाखवून द्यायचं का हा बघा पहिल्या पर्यायाचे फायदे हे खूप जास्त असल्यामुळं आपण त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करू शकतो. आता त्याच्यातून मध्यम मार्ग पण काढू शकतो, पण मी ते तुम्हाला केस स्टडीच्या लेक्चरमध्ये हळूहळू सांगा, आता सांगायची गरज नाही. आता आपण काय डिस्कस करत होतो परिणामवाद, आणि तुम्हाला अचानक जाणवलं असेल का तुम्ही एखाद्या टॉपरची कॉपी बघितली तर त्याच्या केस स्टडीमध्ये असंच काहीतरी लिहिलेलं दिसतं. तर ते पॉइंट कुठून येतात तर ते हे असे जेव्हा थेअरी सोबत लिंक करतात तुम्ही, जेव्हा केस स्टडी दिसन ना तुम्हाला स्वतःला एकच प्रश्न विचारायचा पहिला का मला परिणामवाद इथं कशा प्रकारे काम करेल आणि त्या हिशोबाने काय करायचं पॉइंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचे. बघा जवळजवळ आपण केस स्टडी अर्धी केस स्टडी लिहून टाकली इथं बोलता बोलता, आणि ही तुम्हाला पण लिहायला जमणार आहे. पण ह्याच्यासाठी तुम्हाला हे जे योग्य आणि अयोग्याचे निकष आहे जे आपण परिणामवाद आता पाहिलं, येणाऱ्या 2-3 अजून पाहणार आहेत आपण, त्याच्यावर भयंकर भारी कमांड मिळवायची. आणि ती कमांड एकदा मिळाली ना तुम्हाला, मग तुम्ही लगेच काय करायचं काही पण समस्या तुमच्या समोर आली ना का लगेच त्याला लावून बघायचं का हा परिणामवाद ह्याच्यावर काय म्हणतो, बाकीच्या गोष्टी काय म्हणतात त्याच्यावर. सेम आता ह्याच्या पुढचा जर योग्य अयोग्याचा निकष आपल्याला पाहायचा म्हणला
तर तो परिणामवादाच्या थोडा वेगळा आणि थोडा अपोजिट आहे. तो म्हणजे कोणता आहे? तो म्हणजे हेतुवाद आहे. यालाच आपण काय म्हणतो? डिओन्टॉलॉजी म्हणतो. बरोबर. तर हेतुवाद काय म्हणतो प्रामुख्याने? तर हेतुवाद म्हणतो कोणताही निर्णय घेताना किंवा कृती करताना त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता त्याचा हेतू काय आहे यावर जास्त लक्ष दिले जाते किंवा द्यायला हवे. परिणामवादामध्ये आपण काय केलं का? हेतूवर लक्ष नव्हतं दिलं, परिणामांवर लक्ष दिलं. आणि हेतुवादामध्ये नावाचं सगळं काही आहे. हेतुवादामध्ये काय असणार आहे? हेतूवर तुमचा जास्त फोकस असणार आहे. का मुळात तुम्ही ती कृती करतायत त्याचा हेतू जर योग्य असेल तर ती कृती योग्य आहे, आणि त्याचा हेतू जर अयोग्य असेल तर ती कृती अयोग्य आहे. त्याचा आणि परिणामांचा काही संबंध नाहीये. अयोग्य कृती करून जर योग्य परिणाम घडत असतील तरी हेतुवाद काय म्हणन? का ती कृती अयोग्यच आहे, कारण मुळात तुम्ही मनातून ठरवलं होतं का हे मला चुकीच्या पद्धतीने वागायचंय. तर याला आपण काय म्हणतो? हेतुवाद. याच्यामध्ये तुमचा हेतू, तुमचे इंटेन्शन सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. दुसरा पॉइंट याच्यात काय? मुळात कृतीच्या परिणामांऐवजी कृतीवरूनच त्याची नैतिकता निश्चित केली जाते. यालाच काय म्हणतो आपण? दे आर ऑल्सो समटाइम्स कॉल्ड नॉन कॉन्सिक्वेन्शियलिस्ट थेअरीज. म्हणजे नॉन कॉन्सिक्वेन्शियलिस्ट थेअरीज का म्हणलं जातं? कारण हे परिणामांवर अवलंबून नसतात. कॉन्सिक्वेन्शियलिस्ट थेअरी म्हणजे काय? परिणामवाद, परिणामांवर अवलंबून असणाऱ्या थेअरीज. पण या परिणामांवर अवलंबून नाहीये म्हणून याला आपण काय म्हणतो? नॉन कॉन्सिक्वेन्शियलिस्ट थेअरी. बिकॉज इट एम्फसाइजेस मोर ऑन इंटेन्शन्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेसची पर्वा न करता, परिणामांची पर्वा न करता इंटेन्शन्सवर आणि हेतूवर अधिक भर दिला जातो. याला आपण हेतुवाद म्हणतो. आता हेतुवाद जर एका वाक्यात लक्षात ठेवायचा असेल तर कृतीच्या परिणामांऐवजी कृतीच्या हेतूवर जास्त भर देणं म्हणजे हेतुवाद. बस संपलं. याच्या पलीकडे डोकं लावू नका. याच्या पुढे हेतुवादामध्ये असं काय सांगण्यात आलेलं अजून? तर ते काय? हेतुवादानुसार कोणत्याही व्यक्तीने परिणामांचा विचार न करता आपले कर्तव्य पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. आता तुम्हाला वाटत असेल हा पॉइंट मी स्पेसिफिकली का मेन्शन केलाय? तुम्हाला हा पॉइंट वाचल्यानंतर काही गोष्टी क्लिक होत आहेत का माहित नाही. पण एक महत्वाची गोष्ट कोणती आहे? का कोणत्याही व्यक्तीने परिणामांचा विचार न करता आपले कर्तव्य पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे पार पाडणे. याच्यावरून तुम्हाला क्लिक होत असेल. जेव्हा आपण सगळे जेव्हा सिव्हिल सर्वंट म्हणून काम करतो, बरोबर, तर आपल्यावर नाही म्हणाल त्या गोष्टींचे दबाव असतात. राजकीय व्यक्ती झालं, सुपिरियर झाले, आपले सिनियर्स आहेत ते झालं, त्याच्यानंतर बाकीचे जे कायद्याचे दबाव असतील तर बाकीच्या ज्या गोष्टींचा दबाव असतो आपल्यावर, बरेचसे जण करप्शनचा दबाव टाकतात आपल्यावर. तर अशा प्रकारे आपल्यावर खूप जास्त दबाव असतात, बरोबर. आणि नेहमी त्या दबावाचा पण काय प्रॉब्लेम होतो का जर आपण त्या व्यक्तींच्या मर्जीनुसार नाही वागलो, त्या सिनियरच्या मर्जीनुसार नाही वागलो, नाही तर त्यांची जी भ्रष्टाचाराची साखळी आहे त्याच्यामध्ये आपण स्वतः जर इन्व्हॉल्व नाही झालो तर आपल्याला खूप वाईट कॉन्सिक्वेन्सेसचा, वाईट परिणामांचा सामना करावा लागू शकतो. मग याच्यामध्येच आपण प्रामुख्याने काय पाहतो का वेगवेगळ्या ज्या कर्मचारी आहेत जे खूप प्रामाणिकपणे काम करू इच्छितात त्यांच्या वारंवार बदल्या झालेल्या आपल्याला दिसतात, किंवा इव्हन त्यांना किती वेळा डेप्युटेशनवर पाठवणं, एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये फिरवणं आणि त्यांना कामाच्या द्वारे टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना बदल्यांच्या द्वारे म्हणतात ना, ट्रान्सफर इज यूज ॲज अ पनिशमेंट टू द सिव्हिल सर्वंट, ते इथं लागू होतं. पण मग जेव्हा आपल्यासमोर एवढी ॲडवर्स सिच्युएशन असन का आपण एखाद्या चुकीच्या कृतीमध्ये जर सहभागी नाही झालो तर आपल्याला एवढा वाईट परिणामांचा सामना करावा लागत असेल, तेव्हा पण आपल्याला काय करायचंय का आपलं कर्तव्य पूर्ण क्षमतेने बजावायचंय. नाही तर बऱ्याच वेळा काय होऊन जातं का अरे मी तर चांगला प्रामाणिकपणे वागायचा प्रयत्न करतोय, मला त्याच्या मोबदल्यात काय भेटतंय, तर मला त्याच्या मोबदल्यात बदल्या भेटतायत, मला त्याच्या मोबदल्यात काय भेटतंय, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मग मी का इमानदार राहू, मी का प्रामाणिकपणे वागू, उलट जे भ्रष्टाचार करतायत ते लोक तर एकदम मजेत आहे, मग मी पण भ्रष्टाचार करायला सुरू करतो. पण नाही विद्यार्थी मित्रांनो,
ती वर्तन चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण व्यक्तीनी आपला हेतू, आपला उद्देश, आपण नागरी सेवेमध्ये का गेलो ते विसरता कामा नये. आणि परिणाम काही पण हो, ते चांगले असो किंवा वाईट असो, पण मुळात आपला जो हेतू आहे तो पवित्र असला पाहिजे. आणि आपण काय केलेलं आहे, लोकसेवेच्या पवित्र हेतूने या नागरी सेवेमध्ये जाण्याचा विचार केलेला आहे. तर त्यामुळं आपण नेहमी करप्शन वगैरे या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे हेतुवाद हा एका सिव्हिल सर्वंटच्या पर्स्पेक्टिव्हने खूप महत्वाचा ठरतो. जेव्हा त्याच्यावर वेगवेगळे नकारात्मक दबाव आणले जातात ना, तेव्हा त्या सिव्हिल सर्वंटचा हेतू काय, त्याचे इंटेन्शन्स काय, हे खूप जास्त मॅटर करतं. आता हेतुवादाचं अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं का, आपण हेतुवादामध्ये काय म्हणलो, काय तुमचा हेतू मॅटर करतो, परिणाम मॅटर करत नाही. तर ह्याच्यामध्ये काय, बालमजुरीचं एक उदाहरण देऊ शकतो का, लहान मुलांना स्फोटकांच्या कारखान्यांमध्ये काम करायला लावणे. तर आपण जेव्हा पाहतो ना विद्यार्थी मित्रांनो, परिणामवाद नाही का हा बालमजुरीला पण योग्य म्हणतो कधी कधी. तर का कोणत्या पद्धतीने ते योग्य म्हणतो, तर तो काय म्हणणार परिणामवाद, का आपल्याला कारखान्यात काम करायला कमी वेतनामध्ये लोक मिळून जातात, तसंच त्या बालकांना पण स्वतःचा गुजारा करण्यासाठी, नाही तर त्यांना त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी त्यांना पण पगार मिळून जातो. मग ह्याच्यामध्ये काय सगळ्या लोकांचा फायदाच होतोय ना, त्या स्फोटकावाल्याचा पण, त्या ह्याचा पण, त्या कुटुंबाचा पण. तर याच्यामुळं काय ही कृती योग्य आहे. पण हेतुवाद काय म्हणतो, नाही, मुळात मुलांना, लहान मुलांना अशा स्फोटकाच्या ठिकाणी, अशा हेजार्डस झोन मध्ये काम करायला लावणं हे मुळातच चुकीचं आहे. मग तुमचा हेतूच जर चुकीचा असेल तर तुमचे परिणाम किती पण चांगले होऊ द्या, त्यांनी फरक पडत नाही. आणि याच्यामुळं हेतुवादानुसार काय बालमजुरी ही अयोग्य मानली गेलेली आहे. तर हे मी तुम्हाला प्रत्येक याचे मेन पॉईंट आणि उदाहरणं देत चाललोय, ते सगळे नोट डाऊन करत चला, तुम्हाला पेपरमध्ये लिहायला डायरेक्ट काम येणार आहे. याच्या पुढं काय, आता आपण तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं का आपण प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन देत राहणार आहे, बरोबर. तर हेतुवादवर व्हॅल्यू ॲडिशन काय का, जे श्रीमद भगवद्गीतामध्ये काय सांगितलेलं आपल्याला, निष्काम कर्म ही फिलॉसॉफी सांगण्यात आलेली आहे. कर्म करा, फळाची अपेक्षा धरू नका. आणि आतापर्यंत आपण जे डिसाईड केलं ते हेच होतं ना विद्यार्थी मित्रांनो, का तुम्ही तुमचा हेतू करा, तुमचं हेतूवर लक्ष द्या, तुमच्या त्या प्रोसेसवर लक्ष द्या, तुम्ही परिणामांवर लक्ष देऊ नका. आणि हेच तर म्हणलंय ना इथं पण भगवद्गीतेमध्ये, का कर्म किए जा फल की अपेक्षा मत करो, कर्म करा फळाची अपेक्षा धरू नका. तर हेच तुम्ही हेतुवादावर जर काही सेक्शन ए मध्ये क्वेश्चन आला, नाही तर केस स्टडी मध्ये पण तुम्ही जर इनोव्हेटिव्हली यूज केलं तर तुमच्या इंट्रो मध्ये किंवा कंक्लुजन मध्ये हे खूप सॉलिडली यूज होऊ शकतं. तर याला ऍज अ व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून घ्या. याच्या पुढचं, आपली कृती योग्य आहे का अयोग्य आहे हे जाणून घ्यायचं जर कोणतं निकष असेल ना, तर तो म्हणजे सद्गुण सिद्धांत आहे. आतापर्यंत आपण कोणता पाहिला, परिणामवाद पाहिला, ज्याच्यावरून आपली कृती योग्य आहे का नाही हे परिणामांवरून निश्चित होतं. त्याच्यानंतर आपण कोणता हेतुवाद पाहिला, का आपल्या हेतूवरून, आपल्या इंटेन्शन्स वरून आपली कृती योग्य आहे का अयोग्य आहे ते ठरवलं जातं. आणि आता आपण सद्गुण सिद्धांत पाहणार आहोत, का ज्याच्यामध्ये नावातच सगळं काही दिलंय का सद्गुण. आणि ह्या थेरीमध्ये फक्त तुम्हाला 2च पॉईंट लक्षात ठेवायचे, त्याच्या पलीकडे जाऊन काहीच लक्षात ठेवायची गरज नाहीये. तर त्याच्यात जेव्हा पण एक सद्गुण सिद्धांतानुसार तुम्ही विचार करताना, तर त्याच्यात 2 गोष्टी करायच्या. एक तर पहिला स्वतःला एक प्रश्न विचारायचा, का एखादी कृती हा सद्गुणी व्यक्ती करेल का. उदाहरणार्थ, वित्तीय धोका करणे, एखाद्याचा पैशाचा फ्रॉड करणं, नाही त्या पैसे घेऊन चोरी करून पळून जाणं, हे एखाद्या सद्गुणी व्यक्तीचं लक्षण आहे का. जर त्याचं उत्तर तुम्हाला हो मिळालं तर तुमची कृती योग्य असते, आणि नाही मिळालं तर तुम्ही तुमची कृती अयोग्य मानायची आणि ती करायची नाही, बरोबर. तर याच्यात जर तुम्ही स्वतःला जर प्रश्न विचारलं का वित्तीय धोका करणे हे सद्गुणी माणसाचं लक्षण आहे का, तर तुम्हाला उत्तर काय भेटणार, नाही. सद्गुणी माणूस वित्तीय धोका करू शकत नाही, तो कोणाला फसवू शकत नाही. त्याच्यामुळं मग माझं तसं वागणं पण हे अयोग्य आहे. कारण आपण काय सद्गुणी होण्यासाठीच प्रयत्न करत असतो ना. तर मग हे जर सद्गुणी माणसाचं लक्षण नसेल तर मग मी तसं वागणं पण अयोग्य मानलं जाईल. हे सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा.
जेव्हा आपण सद्गुण सिद्धांत अप्लाय करायला जाताना केस स्टडी मध्ये पहिला क्वेश्चन स्वतःला विचारायचा की एखादी कृती हा सद्गुणी व्यक्ती करेल का? तो जर नसन करणार ना तर मी नाही करणार. त्याच्या पुढं दुसरी गोष्ट काय, असे सद्गुण ओळखून व्यक्तीने ते सद्गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. का जसं का आपल्या समाजामध्ये प्रामुख्याने प्रामाणिकपणा, निपक्षपातीपणा, पक्षीय निरपेक्षता, अनुकंपा या सगळ्या गोष्टींना सद्गुण म्हणून सद्गुणी व्यक्तीचे जे वैशिष्ट्य आहे ना ते मानलं गेलेलं आहे. तर मग आपण सर्वांनी काय प्रयत्न केला पाहिजे का ह्या व्हॅल्यूज, ह्या हॅबिट्स, ह्या वागण्याच्या पद्धती जास्तीत जास्त स्वतःमध्ये अंतर्भूत करायला पाहिजे. जास्तीत जास्त हे गुण अंगीकारण्याचा, सद्गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर इंग्लिशमध्ये पाहायचं म्हणलं तर दोनच गोष्टी स्वतःला हे करायचं, डज व्हर्च्युअस पर्सन बिहेव लाईक दिस, आणि दुसरं काय, इन्कल्केट हॅबिट्स ऑफ व्हर्च्युअस पर्सन, म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्या पण सद्गुणी व्यक्तीच्या ज्या पण मूल्य असतील ना ते स्वतःमध्ये वाढवायचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे आपण हे 3 निकष पाहिलेले आहेत. जनरल क्लासेसमध्ये हे 3 निकष सांगितले जातात. अजून एक एक्स्ट्रा निकष मी तुम्हाला सांगणार आहे जो की नॉर्मेटिव्ह इथिक्स मध्ये नाही शिकवला जातो, पण तो केस स्टडी मध्ये आपल्याला खूप जास्त यूज होऊ शकतो आणि आपली कृती योग्य आहे का अयोग्य हे समजून घेण्यास खूप आपल्याला मदत करू शकतो. तर कोणता विद्यार्थी मित्रांनो तो निकष, तर त्याला आपण काय म्हणतो, सुवर्ण नियम. याच्यामध्ये एकच गोष्ट स्वतःला हे करायची, ती म्हणजे काय, दुसऱ्यांशी तसे वागा जसे दुसऱ्यांनी आपल्याशी वागावे अशी आपली अपेक्षा असते. ॲज सिम्पल ॲज दॅट. का आपल्याला जे वाटतं ना का दुसऱ्यांनी माझ्यासोबत असं वागलं पाहिजे तर आपण पण तसंच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला वाटतंय का दुसऱ्यांनी माझी गाडी चोरू नये, नाही तर दुसऱ्यांनी माझं काही सामान चोरू नये, तर मग आपण पण चोरी करणं निषिद्ध किंवा अयोग्य मानलं पाहिजे किंवा आपण चोरी नाही केली पाहिजे. का? कारण आपण दुसऱ्याकडून जर अपेक्षा ठेवत असेल का ह्यांनी माझ्यासोबत असं वागायला पाहिजे, तर ही आपली पण जबाबदारी आहे का आपण पण दुसऱ्यांसोबत त्याच प्रकारे वागावं, हे आपलं नैतिक बंधन बनून जातं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण अजून जर सांगायचं म्हणलं, चोरी करणे याच्यासोबतच जर आपण पाहिलं, विश्वासघात करणे. जर आपल्याला वाटतंय ना का एखाद्या व्यक्तीने माझ्यासोबत विश्वासघात करू नये किंवा विश्वासघात करणं, त्यांनी जर माझ्यासोबत विश्वासघात केला तर तो अयोग्य राहील, तर मग तुम्ही पण कोणाचा दुसऱ्याचा विश्वासघात करणं ते पण अयोग्यच राहील. त्यामुळं तुम्ही कोणाचा विश्वास मोडला नाही पाहिजे. सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांना विश्वास ठेवून तुम्ही कार्य करायला पाहिजे. तर सुवर्ण नियम हा अशा प्रकारे सांगतो का जे तुम्ही दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करता का त्यांनी कसं वागावं, तुम्ही स्वतः पण तसंच वागायचं. आता हेच आपण जे म्हणतो ना, जे 4 निकष पाहिले योग्यचे आणि अयोग्यतेचे, त्याची एक समरी घेऊन टाकतो मी तुमची. आणि मी एवढं का रिपीट करतोय मित्रांनो का तुमचं हे इथं चालू लेक्चर मध्ये सगळं क्लिअर झालं पाहिजे, नंतर तुम्हाला त्याच्यावर काही अडचणच नाही यायला पाहिजे. पहिला काय आपला परिणामवाद. परिणामवाद काय, नावात सगळं काही आहे. परिणामवाद काय म्हणतो का परिणामांचं काय करायचं, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करायचं आणि जास्तीत जास्त लोकांचं भलं किंवा जास्तीत जास्त लाभ देणारे परिणाम ज्याच्यातून घडत असतील ना ती कृती योग्य मानायची. बरोबर. याच्या पुढं मग हेतुवाद काय म्हणतो का, हेतुवाद म्हणतो का परिणामांवर भर नाही द्यायचा, परिणामांची चिंता नाही करायची, तर मुळात तुमचा हेतू पवित्र असला पाहिजे, तुमचा हेतू योग्य असला पाहिजे. तुमचा हेतू योग्य असला ना तुमची कृती पण बरोबर मानली जाते, मग परिणाम काही पण हो. इवन याच्या पुढे जाऊन जायचं म्हणलं तर तो कोणचा आहे, सद्गुणी व्यक्तीचा सिद्धांत. का स्वतःला एक प्रश्न विचारायचा का मी जी कृती करतोय तो एखादा सद्गुणी व्यक्ती करेल का, आणि जेव्हा उत्तर हो येईल तेव्हा कृती ती योग्य आहे, आणि जेव्हा उत्तर नाही येईल तेव्हा ती कृती अयोग्य आहे. आलं लक्षात. आणि जो शेवटचा आपण निकष पाहिला योग्य आणि अयोग्य ठरवण्याचा, तो म्हणजे सुवर्ण नियम. का जे आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो ना का ह्यांनी माझ्यासोबत असं वागावं, तर त्याच प्रकारे आपण पण त्यांच्यासोबत वागलं पाहिजे. आता याला जर उदाहरण देऊन सांगायचं म्हणलं ना, अजून तुम्हाला जर 4 अप्रोच अजून चांगल्या प्रकारे समजून सांगायचे ना, आता परिणामवाद मी जे तुम्हाला म्हणलं ना, परिणामवादांवर खूप टीका केली जाते का
बऱ्याचशा अयोग्य कृतींना पण तो योग्य ठरू शकतो. तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, युएसएने अमेरिकेने जपानवर जे अणुबॉम्ब टाकलेत ना, त्यांना त्याचा काहीच पस्तावा नाहीये, काहीच म्हणजे काहीच नाही. याचं कारण काय आहे का युएसएच्या ऍडमिनिस्ट्रेशनने याचं अणुबॉम्ब टाकण्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का जर आम्ही जपानवर अणुबॉम्ब टाकले नसते हिरोशिमा आणि नागासाकीवर, तर दुसरं महायुद्ध अजून 1 ते 2 वर्ष चाललं असतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 कोटी लोक मारले गेले असते. पण आम्ही अणुबॉम्ब टाकलं आणि त्याच्यामुळे युद्ध संपलं. त्याच्यामुळे हे जे 2 कोटी लोक आहेत ना, त्यांचा जीव वाचला. म्हणजे आमच्या अणुबॉम्ब टाकण्याच्या कृतीचा परिणाम म्हणून काय झालं, तर परिणाम म्हणून हे झालं का युद्ध थांबलं आणि 2 कोटींचा जीव वाचला. त्याच्यामुळं आम्ही जे अणुबॉम्ब टाकले ती आमची कृती योग्य आहे असं युएसए म्हणतं. आता तुम्ही आतापर्यंत शॉक झाला असताना ऐकून का आपण अणुबॉम्बला नेहमी नकारात्मक यांनीच पाहिलेलं आहे आणि युएसएने तसं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि ते स्वतःला परिणामवादावर डिफेंड करतात, कॉन्सिक्वेन्शियलिझमवर डिफेंड करतात का आमच्यामुळं युद्ध संपलं आणि 2 कोटी लोकांचा जीव वाचला. याच्यामुळं आमचं अणुबॉम्ब टाकणं ही कृती काय आहे आमची योग्य आहे. बरोबर, हे काय म्हणणार परिणामवाद. पण त्याच्याच विरुद्ध मग हेतुवादवाले जाऊन काय म्हणतील, ठीक आहे तुम्ही म्हणताय का आम्ही जर जे अणुबॉम्ब टाकलं त्याच्यामुळं युद्ध थांबलं आणि 2 कोटी लोकांचा जीव वाचला, पण मुळात तुमचा हेतू चुकीचा होता ना. मुळात तुम्ही लोकांचा जीव घेणं हा तुमचा हेतू होता. तिथल्या तुमचा हेतू हा नव्हता का आम्ही बॉम्ब टाकू आणि युद्ध थांबणं 2 कोटी लोकांचं जीव वाचन. नाही, तुमचा हेतू काय होतं, तिथल्या लोकांना मारणे. तुमचा हेतू काय होतं का त्या विशिष्ट देशाला हरविणे आणि त्याच्यासाठी तुम्ही बॉम्बचा वापर केला. आणि जे लोक इतर लोकांना मारण्याचा किंवा मर्डर करण्याचा विचार करतात, त्यांचे इंटेन्शन लोकांना मारण्याचे असतात, त्यांचा हेतू लोकांना मारण्याचा असतो ना, ती कृती कधीच योग्य असू शकत नाही, ती कृती अयोग्य आहे असं हेतुवाद म्हणतो. तसंच मग आता याच कृतीला सद्गुणी आला. आता मी जे तुम्हाला म्हणलो ना की जो पण आपल्या समोर क्वेश्चन किंवा उदाहरण येईल ना त्याला हत्ती मानायचं तुम्ही. बरोबर, आणि ते अंध व्यक्ती जसा हत्तीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतात ना, तसं तुम्ही ती कृती योग्य आहे का अयोग्य आहे तसा त्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही काय करायचं का परिणामवाद म्हणून स्वतःला पहिलं अंध मानायचं का हा मी अंध व्यक्ती आहे आणि मी परिणामवादाच्या हिशोबाने विचार केला तर मला काय योग्य अयोग्य वाटतंय ते तुम्ही पाहिलं. दुसरं काय हेतुवाद हा दुसरा अंध व्यक्ती धरा तुम्ही का हा अणुबॉम्ब टाकण्याची कृती योग्य आहे का अयोग्य आहे, नाही ना अयोग्य आहे ती. पहिल्याला काय म्हणलं योग्य आहे, दुसऱ्याला काय म्हणतोय अयोग्य म्हणतोय. मग त्याच्यानंतर सद्गुणी व्यक्ती काय म्हणतो, सद्गुणी सिद्धांत काय म्हणतो का तुम्ही जी कृती करणार आहे तो एखादा सद्गुणी व्यक्ती करेल का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. तर एखादा सद्गुणी व्यक्ती हा दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करेल का, तर ऑफकोर्स नाही करणार. बरोबर, आणि जेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर नाही भेटतंय तर म्हणजे ती कृती काय अयोग्य आहे. म्हणजे सद्गुणी सिद्धांतानुसार पण ती कृती काय अयोग्य मानली गेली आहे. आणि सुवर्ण नियम स्वतःला चौथा अंध व्यक्ती माना आणि मग विचार करा का अणुबॉम्ब टाकणं योग्य होतं का अयोग्य होतं. तर मग तुम्ही काय म्हणताल का नाही, आपण सुवर्ण नियम काय म्हणतो का आपण अशी कृती केली पाहिजे, तर आपण अशा पद्धतीने वागलं पाहिजे जसं आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करतो का त्यांनी आपल्याशी असं वागावं. मग आपण दुसऱ्यांकडून हे एक्सपेक्ट करू का त्यांनी आपल्यावर अणुबॉम्ब टाकावं, नाहीच. आपण कधीच ते एक्सपेक्ट नाही करणार. मग आपण पण ती कृती करायला नकोय, आपण पण ती कृती नाही केली पाहिजे. आणि ह्याच्यामुळं सुवर्ण नियम पण काय म्हणून का ही कृती अयोग्य आहे. आणि हेच मग तुम्हाला जर ह्याचंच कंक्लुजन करायचं असेल तर मग तुम्ही काय म्हणता का हा ठीक आहे याचे परिणाम जरी असं झालं पण मुळात तो हेतूच चुकीचा असल्यामुळं आणि आपण स्वतः दुसऱ्या व्यक्तीकडून तशी अपेक्षा ठेवणार नाही का त्यांनी आपला जीव घ्यावा म्हणून अणुबॉम्ब टाकण्याची कृती ही अयोग्य होती. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता चारी याची काय थेरी आहे ती पूर्ण समराईज करून सांगितली. तसंच एखादा उदाहरण समोर आल्यावर एखादी केस स्टडी समोर आल्यावर त्याला कसं अॅनलाइज करायचं ह्या 4 अंध व्यक्तीनुसार, नाही तर ह्या
4 निकषांनुसार हे मी तुम्हाला इन डिटेल समजून सांगितलं. आणि याच्याच पुढे आता मी तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्कला देणार आहे. एकदम इझी क्वेश्चन येतो. काय क्वेश्चन असणार आहे का, डिस्कस डिमॉनिटायझेशन ऑफ करन्सी फ्रॉम इथिकल पर्स्पेक्टिव्ह. तर हे जे 4 पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितलेत ना, तर त्या 4 पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही डिमॉनिटायझेशनला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा, का ते योग्य होतं का अयोग्य होतं. हा तुमचा होमवर्क आहे. तुम्ही क्वेश्चन लिहून आपल्या माझा जो टेलिग्राम नंबर आहे त्याच्यावर तो पाठवायचा आहे मला, का हा या कृतीमुळं जे परिणाम झाले त्यांची यादी करा, हेतू काय होता या कृतीचा ते बघा, त्याच्यानंतर ते सद्गुणी व्यक्तीने तसं केलं असतं का ते बघा, आणि अशा प्रकारे याचं इथिकल पर्स्पेक्टिव्हने लिहायचा प्रयत्न करा. जमणारे विद्यार्थी मित्रांनो ट्राय करून बघा. नाही जमलं मी आहे तुमच्यासाठी इथं. मला कॉल मेसेज करा, आपण डिस्कस करू त्याला इन डिटेल मध्ये. मला फक्त तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमची मनातली लिहिण्याची भीती काढा, का आम्ही इथिक्सचे आन्सर, आम्ही इथिक्सची केस स्टडी लिहू शकत नाही. त्या भीतीचा आपल्याला नायनाट झाला ना एकदा, आपण मग काय दुनिया करलो मुठ्ठी में, आपण सगळं काही करू शकतो. तर त्याच्यामुळं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मला हा क्वेश्चन त्या फॉर्मॅटमध्ये इथिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये लिहून पाठवा. त्याच्या पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे जो सेक्शन ए मध्ये आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, तसंच काही काही केस स्टडी मध्ये पण ह्याचा रेफरन्स दिला जातो. तर तो म्हणजे काय, खाजगी व सार्वजनिक संबंधातील नीतिमत्ता व नीतिशास्त्र होय. यालाच आपण काय म्हणतो, इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशन्स. तर तुम्ही म्हणता नेमकं काय या टॉपिक मध्ये आपण काय शिकणार आहेत. तर मुळात अगोदर आपल्याला हे पाहावं लागेल का पब्लिक लाईफ अँड प्रायव्हेट लाईफ काय. तर खाजगी संबंध म्हणजे काय, तर प्रामुख्याने कुटुंब, मैत्री, नातेसंबंध याचा समावेश खाजगी संबंधामध्ये होतो. आणि नीतिशास्त्र म्हणजे काय, आपण आतापर्यंत शिकलेलं आहे का नीतिशास्त्र म्हणजे योग्य आणि अयोग्याचे निकष आहेत जे समाजाने ठरवलेत, बरोबर. तर समाजाने काही म्हणतात ना, खाजगी जीवन कसे असावे, तसंच सार्वजनिक जीवन जगताना आपण कसं वर्तन करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, याचे काही योग्य अयोग्यतेचे निकष ठरवलेले आहेत. तर त्या हिशोबाने आपण त्यालाच काय म्हणतो मग, खाजगी व सार्वजनिक संबंधातील नीतिमत्ता व नीतिशास्त्र होय. तर हा टॉपिक इन डिटेल जर पाहायचा म्हणला तर पहिला पॉईंट तर आपण याच्यामध्ये पाहिला, त्याच्या थिअरीमध्ये सेक्शन ए मध्ये याच्यावर बराच वेळा क्वेश्चन येतो का खाजगी संबंधामध्ये प्रामुख्याने कुटुंब, मैत्री, नातेसंबंध यांचा समावेश होतो. हा पहिला पॉईंट. दुसरा, खाजगी संबंधाचे जे स्वरूप असते ना ते अनौपचारिक स्वरूपाचे असतात. तसेच संबंधाचे नियमन करण्यासाठी औपचारिक नियमन नसतात. आता तुम्हीच सांगा, तुमच्या आईचं आणि तुमचं नातं आहे, त्याच्यामध्ये काय तुमचं लिखित कोड ऑफ कंडक्ट काही दिलेलं आहे का, तुम्ही आईसोबत असंच वागायला पाहिजे, हेच करायला पाहिजे घरामध्ये असं. हा अलिखित भरपूर असतात, पण त्याचं नियमन असं काय ऑफिशियली केलं जातं काय, काय हे नाही केलं तर तुम्हाला फाशीवर लटकवलं जाईल, नाही. तर ते औपचारिक नियम नसतात. यालाच आपण काय म्हणतो, अनौपचारिक स्वरूप नात्याचं, खाजगी नात्यांचं. या पुढचा पॉईंट काय, खाजगी संबंधातील नैतिकतेमागे भावनिक धागे जास्त शक्तिशाली असतात. आता जसं आपण पाहिलं प्रायव्हेट रिलेशन, पर्सनल रिलेशन्स मध्ये काय असतं, भावना जास्त इन्व्हॉल्व असतात. आपल्या आईसोबत, वडिलांसोबत, भाऊसोबत किंवा आपल्या पार्टनर सोबत आपले भावनिक धागे खूप मजबूत असतात. आणि ते भावनिक धागे मजबूत असल्यामुळं खाजगी संबंध हे प्रामुख्याने भावनेने प्रेरित असतात, किंवा खाजगी संबंधामध्ये योग्य किंवा अयोग्य ठरवण्याचे निकष हे प्रामुख्याने आपल्याला भावनेने प्रेरित झालेले दिसतात. यालाच आपण काय म्हणू शकतो का इथिक्स इन पर्सनल लाईफ और इथिक्स इन प्रायव्हेट लाईफ. इट मेनली इन्क्लूड्स फॅमिली, फ्रेंड्स अँड किनशिप. तसेच पर्सनल रिलेशन्स आर इनफॉर्मल इन नेचर अँड फॉर्मल रेग्युलेशन्स आर नॉट देअर टू रेग्युलेट बिहेवियर अँड इमोशनल बॉन्ड्स आर व्हेरी मच स्ट्रॉंग. याच्या पुढेच काय खाजगी संबंधामध्ये आपण पाहू शकतो. तर पहिलं काय त्याच्यामध्ये, तर पहिलं हे नैतिक वर्तनावर अंतर्गत नियंत्रण करतं. खाजगी संबंध तुम्हाला इथं समाज इथं तुम्हाला ऍक्शन घ्यायला नाही येणार. इथं तुम्ही स्वतःला जबाबदार असाल का, मी माझ्या आईसोबत योग्य नाही वागलो तर आपल्याला स्वतःला त्रास होतो. मी माझ्या वडिलांना उलट बोललो, मी माझ्या दादांचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्याचा आपल्या स्वतःला त्रास होतो. तर याच्यातून काय होतं मग, अंतर्गत नियंत्रण असतं आपल्या खाजगी नात्यांमध्ये, जे की सार्वजनिक नात्यांमध्ये आढळत नाही जास्त. आणि ह्याच्यामध्ये परत काय असतं, खाजगी नात्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला
काळजी व ममत्व पाहायला मिळतं. का आपल्या आई वडिलांची आपल्या पाल्याप्रती असणारी काळजी झाली, आपल्या भावाची आपल्या प्रती असणारी काळजी, आपल्या बहिणीची आपल्या प्रती असणारी काळजी. आता ह्याचं जर हिस्टॉरिक एक्झाम्पल पाहायचं म्हणलं तर ते कोणतं आहे? महाभारतामध्ये धृतराष्ट्राने मुलांच्या ममत्वपायी नीतिमत्तेकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसते. हे झालं काय तुमचं प्रायव्हेट याच्यामधलं हिस्टॉरिक एक्झाम्पल. याच्या पुढंच काय? जबाबदारी व उत्तरदायित्व. का जेव्हा आपण घरामध्ये, नातेसमूहामध्ये किंवा आपल्या खाजगी याच्यामध्ये जेव्हा वावरत असतो त्याच्यामध्ये आपल्याकडं काही जबाबदारी ना आपल्याकडे उत्तरदायित्व असतं, तर ते कोणतं? तर पालकांनी आपल्या पाल्याला सांभाळणे किंवा मोठ्या भावाचं आपल्या लहान भावाच्या प्रती असणारी जबाबदारी, मोठ्या बहिणीची आपल्या लहान भावाकडे असणारी जबाबदारी, ही आपल्याला प्रामुख्याने खाजगी संबंधामध्ये पाहायला मिळते. तसेच खाजगी संबंधामध्ये सहिष्णुता व स्वीकार मोठ्या प्रमाणात असतो. टॉलरन्स अँड ऍक्सेप्टन्स. याचंच उदाहरण आपण रोजच अनुभवत असतो का आपल्याकडून काहीतरी घोडचुका होत असतात आणि आपले आई वडील आपल्या पाल्यांचा चुका पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. तर ही त्यांची सहन करण्याची क्षमता आहे का जे आपल्यासारखे विचित्र पाल्यांना सांभाळून राहिले ते त्यांचं सहिष्णुतेचं आणि सहनशीलतेचंच उदाहरण आहे. यालाच आपण काय म्हणू? इंटरनल रेग्युलेशन्स आर देअर ऑन बिहेवियर. तसंच केअरिंग झालं, रिस्पॉन्सिबिलिटी झालं आणि टॉलरन्स आणि ऍक्सेप्टन्स मोठ्या प्रमाणावर असतो. तर हे पाहिलं आपण काय? इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशन. का प्रायव्हेट रिलेशन मधलं इथिक्स कसं आहे? तर ते काळजी व महत्व जास्त आहे, नैतिक वर्तनावर अंतर्गत नियंत्रण आहे, जबाबदारी आहे, सहिष्णुता व स्वीकार्यता आहे. तर ह्याच्या पुढे जर पाहायचं म्हणलं तर काय? सार्वजनिक संबंधातील नीतिमत्ता आणि नीतिशास्त्र. आता मुळात याच्या सगळ्यात अगोदर समजून घेण्यासारखा काय विषय का? सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, नाही तर सार्वजनिक संबंध म्हणजे काय. तर हे जर तुम्हाला म्हणलं ना तर हे आपण खूप छोट्या आणि क्रिस्प याच्या समजून घेणार आहे. का फॉर एक्झाम्पल, जस्ट अ मिनिट. तर याचं आपल्याला सार्वजनिक संबंध समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. तर त्याचं फॉर एक्झाम्पल आपण सार्वजनिक संबंध कशा प्रकारे समजून घेऊ शकतो? तर हे आपले खाजगी संबंध आहेत, बरोबर? आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र वगैरे सगळे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्या बाहेर जे पण असतात ना ते सगळं काय झालं? तुमचे सार्वजनिक संबंध. ॲज सिम्पल ॲज दॅट. जास्त डोकंच नाही लावायचं याला. हे काय झालं? आपले सार्वजनिक संबंध. आता मी तुम्हाला इथं काय केलं माहितीये का? जसं मी इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशन किंवा खाजगी संबंधातील नीतिशास्त्र याचे पॉईंट दिले ना, मी इथं जाणीवपूर्वक त्याचे पॉईंट नाही दिलेले. तुम्हाला ते पॉईंट स्वतः क्रिएट करायचे. आता तर कशा प्रकारे क्रिएट करायचे तुम्ही? तर कम्पॅरिझन करून क्रिएट करायचे. खाजगी संबंधामध्ये एक पॉईंट काय पाहिला होता आपण? पाहिला होता हा, संबंधाचे स्वरूप कसे असते? अनौपचारिक असते. मग सार्वजनिक संबंधामध्ये आपण काय पाहतो? सार्वजनिक संबंधामध्ये तर संबंधांचं स्वरूप काय असतं? औपचारिक असतं जास्तीत जास्त. का आपल्या लिखित नियमानुसार आपल्याला कार्य करावं लागतं. तसंच तिकडं भावनात्मक दृष्ट्या जास्त भावना ह्या जास्त स्ट्रॉंग असतात. इकडं जे आपण म्हणतो ना विवेकवाद किंवा रॅशनॅलिटी ही जास्त स्ट्रॉंग असते. तर अशा प्रकारे तिथला एक पॉईंट धरायचा आणि त्याला कम्पेअर करून इकडं सार्वजनिक संबंधामध्ये लिहायचं. त्या प्रकारे कम्पॅरिझन करून लिहा. कसं? यांनी तुम्हाला स्वतःला विचार करायची सवय लागल आणि तुम्हाला स्पून फिडिंगची गरज नाही राहणार. मग तुम्ही स्वतः एवढे एम्पावर होता का एक्झाम मध्ये काही पण ट्विस्टेड क्वेश्चन आला ना
तर तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग नॉलेजवरून त्याचा आन्सर बाहेर काढू शकता. बरोबर. आता ह्याच्यात जे महत्वाचा पॉईंट काय ठरतो माहितीये का, ज्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात बऱ्यापैकी, तर खाजगी व सार्वजनिक संबंधातील आंतरसंबंध, इंटर रिलेशनशिप बिटवीन पर्सनल अँड पब्लिक रिलेशन्स. तर याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे, तर कधी काय होतं, सार्वजनिक संबंध खाजगी बनू शकतात, तर कधी खाजगी संबंध सार्वजनिक बनू शकतात. आता ह्याला मी व्हॅल्यू ऍडिशनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो, हा पॉईंट तुम्ही कसा एक्सप्लेन करू शकता एक्झाम्पल देऊन. बरोबर. एकदम तगडं 1-1.5 मार्क जास्त भेटायला पाहिजे अशा प्रकारे. पॉईंट मध्ये काय सांगितलं आपल्याला, कधी खाजगी संबंध सार्वजनिक बनू शकतात, तर कधी सार्वजनिक संबंध खाजगी बनू शकतात. सेम असंच लिहा पेपरमध्ये, फक्त उदाहरण देताना कसं द्या, खाजगी संबंध ना ते सार्वजनिक बनतायत. तर याचं उदाहरण काय होतं देऊ शकतो आपण, का मित्रांनी मिळून एखादी कंपनी सुरू करणं. बरोबर. मित्रांनी कंपनी सुरू करणे. संबंध काय होते यांच्यामध्ये, खाजगी होते अगोदर. बरोबर. पण आता ते काय झाले, सार्वजनिक झाले, व्यावहारिक झाले. तर त्याचं रूपांतर कशात झालं, सार्वजनिक संबंधामध्ये. तर हे आपल्याला दिसतंय का नाही, खाजगीचं रूपांतरण सार्वजनिक ह्याच्यात झालेलं. त्याच्या पुढेच आपण सार्वजनिक याचं खाजगी याचं काय उदाहरण देऊ शकतो का, सार्वजनिक संबंध हे खाजगी संबंधामध्ये बदलले. तर आपण वेगवेगळे उद्योग समूह बघतो का ज्याच्यामध्ये विवाह संबंध असतात, नाही तर विवाह होऊन ते एकमेकांशी संबंध निर्माण करतात. का अंबानीच्या मुलीचं दुसऱ्या एखाद्या ह्याच्यासोबत उद्योजकांसोबतच्या मुलासोबत लग्न होणं, तर त्यांचे संबंध अगोदर कसे होते, सार्वजनिक होते. पण तो विवाह झाल्यानंतर उद्योग कुटुंबांमधील विवाह. बरोबर. पण तो विवाह झाल्यानंतर काय झालं, त्यांच्यामधले संबंध हे खाजगी बनले आता. बरोबर आहे की नाही, ते पर्सनल रिलेशन झाले. बस हीच तुमची व्हॅल्यू ऍडिशन आहे. तो पॉइंट लिहा आणि असा फ्लोचार्ट काढून द्या. गॅरंटी आहे एक्झामिनर 1 मार्कपेक्षा नेहमी जास्तच तुम्हाला प्लस देईन बाकीच्यांपेक्षा. कारण किती सॉलिड 2 एक्झाम्पल येऊन गेले, तुमचं इनोव्हेशन दिसून गेलं, आणि कमी शब्दात किती इफेक्टिव्हली, हार्डली 10 शब्दात तुम्ही एवढं इफेक्टिव्ह पॉइंट मांडून दाखवला, याच्यावरच तुम्हाला प्लस 1 मार्क भेटून जाईल. तर अशा प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन करायची आपल्याला. बरोबर. त्याच्या पुढचं काय, पुढचा पॉईंट काय, इंटर रिलेशनशिप पाहतोय आपण. तर पहिला पॉईंट काय पाहिला का, खाजगी संबंध सार्वजनिक बनू शकतात, सार्वजनिक संबंध खाजगी बनू शकतात. दुसरा काय पाहू शकतो आपण याच्यामध्ये पॉईंट, तर खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील नीतिमत्तेमधील साधर्म्य. नैतिक शास्त्रालाच आपण नीतिमत्ता पण म्हणतो, दोन्ही सिमिलर शब्द आहेत, ते सिनोनिम जे म्हणतो ना, समानार्थी शब्द, त्या प्रकारचे ते नीतिमत्ता. तर ह्यालाच आपण उदाहरण काय देऊ शकतो का, दोन्हींमध्ये साधर्म्य काय आहे. तर याचं उदाहरण काय, आता बघा मी फक्त हा प्लेन पॉइंट तुम्हाला सांगितला, तर तुम्हाला हे लक्षात नाही येणार नेमकं मला म्हणायचं काय. सेम एक्झामिनरचं पण तसंच आहे का, तुम्ही फक्त पॉइंट मांडून बाजूला झाले ना, ते म्हणून कहना क्या चाहते हो, काय सांगायचंय तेच कळत नाहीये. तर अशा वेळेस उदाहरणांचा रोल, उदाहरणाची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण उदाहरण काय, सबस्टॅन्शिएट करायला काम येतात आपल्याला. तर काय ते पहिलं उदाहरण काय देऊ शकतो आपण, व्यक्ती खाजगी जीवनात जर प्रामाणिक असेल तर तो सार्वजनिक जीवनातही प्रामाणिक असण्याची शक्यता असते. बरोबर आहे का नाही. आपण रोल ऑफ व्हॅल्यूज पाहिलं होतं का, आपली जर वैयक्तिक व्हॅल्यूज जर ऑनेस्टी असेल, आपली वैयक्तिक मूल्य जर प्रामाणिक राहणं असेल, तर ऍज अ सिव्हिल सर्वंट म्हणून किंवा सार्वजनिक जीवनात पण आपण प्रामाणिकपणेच वागण्याचा प्रयत्न करतो ना. हे काय झालं, खाजगी जीवन आणि सार्वजनिक जीवनातली जी आपली नीतिमत्ता आहे, जे आपलं नैतिक शास्त्र आहे, याच्यामधले सिमिलॅरिटीज झालं, साधर्म्य झालं. याचं दुसरं उदाहरण काय दिलं, आता आपण खाजगी जीवनाकडून सार्वजनिक जीवनाचं एक उदाहरण दिलं. आता रिव्हर्स देऊ का, सार्वजनिक जीवनाचा आपल्या खाजगी जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. तर काय होऊ शकतो, तर सार्वजनिक जीवनात जर व्यक्ती वक्तशीर असला, तर खाजगी जीवनातही त्या व्यक्तीला वेळेचे महत्व असते. कारण तिकडं नेहमी वेळेची कदर केलेली आहे. मग माणूस काय करतो, वैयक्तिक जीवनात आल्यानंतर पण वेळेची किंमत आणि कदर करायला शिकतं. तर अशा प्रकारे आपण खाजगी संबंध व सार्वजनिक संबंध यांच्यामधला इंटर रिलेशनशिप पाहिलंय बऱ्यापैकी. आता हे तुमचं झालं सेक्शन ए चं खास करून. आता सेक्शन बी मध्ये हे तुम्हाला, नाही तर केस स्टडी मध्ये कशा प्रकारे यूज होईल माहितीये का, तर आपल्याला बऱ्यापैकी काय होतं,
खाजगी व सार्वजनिक संबंधामध्ये जेव्हा सुसंवाद नसतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं, आपल्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण होते व हितसंबंध संघर्ष निर्माण होतो. आता तुम्ही म्हणता नेमकं सर तुम्हाला काय म्हणायचं का खाजगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यांच्यामध्ये सुसंवाद नसणं म्हणजे तरी काय? तर याचं म्हणणं सिंपल आहे का जे तुमचे खाजगी जीवनात तत्व आहे ना ते तुमचे सार्वजनिक जीवनात पेक्षा भिन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज नाही आहेत, ते वेगळे असतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. फॉर एक्झाम्पल आता उदाहरण लगेच देतो इथं. प्रामाणिक राहणं हे तुमचं तत्व आहे वैयक्तिक जीवनामधलं, बरोबर. पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाताय तुम्हाला तिथं सगळीकडे भ्रष्टाचार दिसतोय आणि तुम्ही त्या भ्रष्टाचाराच्या साखळीचे जेव्हा सदस्य बनून जातात, त्याचा भाग बनून जाता, तेव्हा काय होतं, तुमचं वैयक्तिक जीवनातलं मूल्य किंवा तुमचे वैयक्तिक जीवनातलं जे नीतिशास्त्र आहे, नीतिमत्ता आहे, ती तुमच्या सार्वजनिक जीवनातलं तुमचं वागणं आणि तुमचं जे नीतिशास्त्र आहे त्याच्यापेक्षा भिन्न होऊन गेली. त्यांचा सुसंवाद नाही राहिला, त्यांचा विसंवाद झाला, बरोबर. मग यांनी काय होतं, आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतो, डायलेमा निर्माण होतो, आपल्या मनात अस्वस्थता निर्माण होते. कारण आपलं मन म्हणतं का हे चुकीचं आहे, पण वागताना तर आपण ती चुकीची कृती करत असतो. मग आपल्या मनाचं आणि आपल्या कृतीमध्ये जेव्हा ताळमेळ बसत नाही ना, तेव्हा आपल्या मनाला अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. आणि हे कधी घडतं जेव्हा आपल्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये सुसंवाद नसतो. याच्या पुढचंच काय, मनात तेच असंतोष निर्माण होतो, का रे मला हे नाही करायचंय तरी मी ही चुकीची कृती करतोय. तर त्याने काय होणार, आपल्या मनात असंतोष निर्माण होणार आणि त्याचसोबत काय होणार, हितसंबंध संघर्ष निर्माण होऊ शकतो. आता ह्याच पॉइंटला आपण केस स्टडीमध्ये कसं वापरू शकतो, का आपल्याला केस स्टडीमध्ये सांगितलं असतं ऑफिसर इज अ रिअली ऑनेस्ट मॅन, डेडिकेटेड पर्सन, डेडिकेटेड वुमन. त्या प्रकारे आपल्याला अशी एकदम तारीफ केलेली असते त्याच्या पर्सनल व्हॅल्यूजची किंवा त्याच्या पर्सनल इथिक्सची, बरोबर. आणि त्याला काय सांगितलं जातं का त्याला आता त्याच्या करप्ट एखाद्या सिनियरनी काय सांगितलंय, एखादा करप्ट डिसिजन घ्यायला सांगितलाय आणि त्यांनी जर तो नाही केला तर त्याला निगेटिव्ह रिपकर्शन किंवा त्याला नकारात्मक कृतीला सामोरं जावं लागू शकतं. अशा प्रकारे ते केस स्टडीमध्ये सांगितलेलं असतं. मग तुम्ही याच्यामध्ये काय लिहू शकता, कोणता पॉईंट टाकू शकता का हा जर सिनियर त्या ऑफिसरचं पर्सनल इथिक काय सांगताय का ऑनेस्ट राहावं, पण त्याच्या सार्वजनिक याच्यामध्ये त्याला काय करावं लागू राहिला, भ्रष्टाचार. मग त्या व्यक्तीला कशातून जावं लागल, तर त्या व्यक्तीला नैतिक द्वंद्व, त्या व्यक्तीला असमाधानामधून, त्या व्यक्तीला असंतोषामधून, मनामधील असंतोषामधून जावं लागेल. तर हा पॉइंट तुम्ही तुमच्या केस स्टडीमध्ये एखाद्या परिणाम म्हणून किंवा एखाद्या तुमचं जे वेगवेगळ्या ऑप्शन्सचा आपण पर्यायांचं जे अनालिसिस करतो त्याच्यामध्ये एखादं डिमेरिट म्हणून किंवा मेरिट म्हणून लिहू शकता. अशा प्रकारे का मी जर एखादा तुम्ही जर चुकीचा निर्णय घेत असाल तर तुम्ही त्याला त्या चुकीच्या निर्णयाचा डिमेरिट किंवा तोटा काय लिहायचा का याच्यामुळं माझ्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल. आणि तुम्ही जर सत्याची बाजू धरत असाल, तुम्ही प्रामाणिकतेची बाजू धरत असाल ना, तर तुम्ही काय लिहायचं का जरी मला माझ्या सिनियर्सचा रोष पत्करावा लागला किंवा माझी बदली घडली, मला नकारात्मक परिणाम सहन करावे लागले, तरी प्रामाणिक वागणे हे माझं पर्सनल इथिक्स आहे, हे माझं खाजगी जीवनातील नीतिशास्त्र आहे आणि मी त्याला धरून वागलो, यामुळं मला मानसिक शांतता प्राप्त होईल. झाला नाही तुमचा एक पॉइंट, आला का नाही तुमचा हा पॉइंट, हा कुठून आला, तुमच्या या थिअरीमधून आला. तर हे वाचतानाच आपल्याला असं कोरिलेट करायचं आहे आणि हे तुम्हाला खूप क्रिस्टल क्लिअर होणार आहे केस स्टडी बाबतीत. जेव्हा आपण येणाऱ्या 3-4 लेक्चरमध्ये एक स्पेशल केस स्टडीचं सेशन ठेवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट कसे लिहायचे, कसे येणार, स्ट्रक्चर कसं पाहिजे, त्याच्यावर इन डिटेल आपल्याकडून सांगितलं जाणार आहे. याच्या पुढचा जो महत्वाचा मुद्दा आपण म्हणतो का मूल्य निर्मितीमध्ये कुटुंब, शैक्षणिक संस्था व समाजाची भूमिका. यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये टॉपिक काय दिलेला आहे, रोल ऑफ फॅमिली, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड सोसायटीज इन इन्कल्केशन ऑफ व्हॅल्यूज, नाही तर इन इन्कल्केटिंग व्हॅल्यूज, बरोबर, हा टॉपिक दिलेला आहे. तर व्हॅल्यूज म्हणजे काय नेमकं, तर आपण ते मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलंय का मूल्य म्हणजे काय, का
एखादी गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे का नाही हे ठरवण्याचे निकष म्हणजे मूल्य होय. ही पहिली डेफिनेशन तुम्हाला आठवत असेल बऱ्यापैकी. आणि तसंच आपल्या जीवनात मूल्यांची भूमिका काय आहे ते आपण इन डिटेल मागच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. तेच तुम्हाला इथं ही स्लाइड त्याच्यामुळेच ब्लँक ठेवलेली का तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये ते पॉइंट इथं परत लिहू शकता. आता आपण तुम्हाला म्हणलो होतो जसं का प्रत्येक ह्याला आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन वगैरे टाकायची, त्याच्यामध्ये आपण सुविचार आणि कोट्सचा वापर करणार आहे. तर रोल ऑफ व्हॅल्यूज साठी आपल्याकडे एक सुविचार आहे. कोणाचा आहे तो सुविचार? तर तो अल्बर्ट आईन्स्टाईनचा. तर अल्बर्ट आईन्स्टाईन काय म्हणतात का यशस्वी माणूस बनण्याचा प्रयत्न करू नका, तर मूल्यांचा माणूस बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जस्ट इमॅजिन, अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या व्यक्तीने यशस्वी होण्यापेक्षा जास्त मूल्यवान होण्यावर जास्त भर दिलाय. तर त्या मूल्यांचं आपल्या आयुष्यात किती मोठं स्थान असेल, नाही तर किती मोठी भूमिका असू शकते. तर हे सरळ तुम्ही काय करायचं, जसा व्हॅल्यूजवर, रोल ऑफ व्हॅल्यूजवर, नाही तर व्हॅल्यूजवर क्वेश्चन आला ना, याला धरून तुम्ही इंट्रो करू शकता. नाहीतर तुमचा पूर्ण इंट्रो लिहून, डेफिनेशन लिहून, तुमचा बॉडीचा पार्ट लिहून तुम्ही कंक्लुजन मध्ये पण लिहू शकता. का इव्हन म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईननी सुद्धा सांगितलंय का यशस्वी माणूस बनण्याचा प्रयत्न करू नका, तर मूल्यांचा माणूस बनण्याचा प्रयत्न करा. याच्यावरून आपल्या जीवनातलं मूल्यांचं महत्व आपल्याला अधोरेखित होतं. तर अशा प्रकारे हा कोट लिहून तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे आपण तो पाहत होतो म्हणजे कोणता, तर मूल्य निर्मितीमध्ये कुटुंबाची भूमिका. आपला मेन टॉपिक काय सांगितलाय का, रोल ऑफ फॅमिली, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड सोसायटी इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. तर सेम इथं आपण ते काय करणार आहे, प्रत्येक छोट्या टॉपिक वाईज इन डिटेल बघणार आहे. का मूल्य निर्मितीमध्ये कुटुंबाची भूमिका काय, शैक्षणिक संस्थांची काय, ते सगळं पाहणार आहे. तर सगळ्यात पहिली कुटुंबाची भूमिका काय आहे, तर कुटुंब ही प्राथमिक सामाजिकीकरणाची संस्था होय. का आपला जन्मच कुटुंबामध्ये होतो आणि आपला समाजाशी संबंध येण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यात अगोदर आपल्या कुटुंबाशी संबंध येतो. याच्यामुळं कुटुंब ही प्राथमिक सामाजिकरणाची संस्था होय. आणि मुळात तुम्ही म्हणता सर सामाजिकीकरण म्हणजे काय, तर समाजाच्या परंपरा, रीतिरिवाज या सगळ्या गोष्टी ज्या शिकवल्या जातात ना, जे समाजाचे नवीन सदस्य असतात, म्हणजे जे छोटे बाळ असतात, मूल असतात, चिल्ड्रन्स असतात, त्यांना समाजाच्या रीती किंवा परंपरा शिकवणं, सोशल नॉर्म्स शिकवणं, यालाच आपण काय म्हणतो, सामाजिकीकरण होय. आणि कुटुंब हा प्राथमिक सामाजिकीकरणाची संस्था होय. याच्या पुढंच काय, मूल कुटुंबामधील सदस्यांचे अनुकरण करते. का आपली मूल्य निर्मिती कशा प्रकारे होते, का आपण आपल्या घरामधील आपल्या आईला बघतो, वडिलांना बघतो, भावाला बघतो, बहिणीला बघतो ना, आपण शिकतो अरे हे व्यक्ती अशा प्रकारे वागतायत ना, मग मला पण ह्यांच्यासारखंच वागायचंय. तर मग मूल काय करतं, आपल्या घरामधील सदस्यांचे अनुकरण करतं. याचंच उदाहरण जर पाहायचं म्हणलं, जर कुटुंबामध्ये महिला सदस्यांचा आदर व सन्मान केला जात असेल तर ते मूल पण महिलांचा सन्मान करणे हे मूल्य अंगीकारते. कारण काय, तो 24/7 हेच पाहतोय का माझ्या आईला रिस्पेक्टफुली वागवलं जातंय, माझ्या बहिणीला रिस्पेक्टफुली वागवलं जातंय ना, म्हणजे महिला असली तर त्यांना रिस्पेक्ट देणं हे मूल्यच आहे, असंच आपल्याला वागायचं असतं. अशा प्रकारे त्याला वाटायला लागतं आणि ते वर्तन तो अंगीकारतो प्रामुख्याने. आणि याला पुढचं काय आहे, कुटुंबाची भूमिका, तर प्रेम, करुणा, त्याग, काळजी घेणे या मूल्यांचा विकास आपल्या कुटुंबामध्ये होतो. का कोणते मूल्य, तर आपल्या कुटुंबियांवर प्रेम करणं, त्यांच्यासाठी त्याग करणं, सॅक्रिफाईस करणं, जे आपले आई वडील आपल्यासाठी करत असतात किंवा आपले भाऊ बहीण आपल्यासाठी करत असतात. तसेच कुणी घरात आजारी पडलं, कुणी काही प्रॉब्लेम मध्ये असलं तर एकमेकांची काळजी घेणं, हे मूल्य आपण कुठून शिकतो, हे आपण आपल्या कुटुंबामधून शिकतो. हे बाहेरून शिकणं खूप अवघड आहे. कारण काय, कुटुंबामध्ये आपलं इमोशनल अटॅचमेंट असतं तर ते लवकर शिकून घेतो आपण. यालाच आपण काय म्हणतो, फॅमिलीज प्रायमरी सोशलायझेशन एजन्सी. चाइल्ड इम्बाइब्स द बिहेवियर ऑफ अदर फॅमिली मेंबर्स अँड फॅमिली डेव्हलप्स द व्हॅल्यूज लाईक लव्ह, कम्पॅशन अँड सॅक्रिफाईस. त्याच्या पुढेच कुटुंबाची भूमिका काय आपल्या मूल्य निर्मितीमध्ये, डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला याच्यावर, का कुटुंबाशी असणारी भावनिक ओढ याचा वापर काही वाईट सवयी व मूल्य दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर धूम्रपान करण्याची किंवा अल्कोहोलची म्हणजे अल्कोहोल काय दारू वगैरे घेणे जे आपण म्हणू शकतो, एखाद्या ह्याच्यासाठी चांगला शब्द बघा तुम्ही, ऑथेंटिक जो शब्द असेल तो, पण इथं उदाहरणासाठी आपण धूम्रपानच घेऊ. तर ह्याच्यात काय होतं का फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा किंवा मुलगी धूम्रपान करताय बरोबर, आणि ते त्यांच्या घरच्यांना माहिती नाहीये बरोबर, आणि अचानक एखाद दिवशी तुम्ही करताय वगैरे आणि तुमच्या वडिलांनी पाहिलं, तुमच्या आईला पाहिलं, तर तेव्हा काय होतं, तुम्हाला धक्का बसतो, त्यांना धक्का बसतो. आणि बऱ्याच वेळा मग इथं जी भावनिक ओढ असती नाही तर घरचे जे आपल्याला इमोशनली अपील करतात का बाळा तू जर हे नाही केलं ना, मी तू हे सोडून नाही दिलं ना, मी तुझ्यासोबत बोलणार नाही, मी तुझ्यासोबत हे करणार नाही वगैरे. मग इथं काय होतं का त्या भावनिक ओढीमुळं आपण आपल्यातल्या वाईट सवयी कमी करू शकतो. तर ह्याच्यासाठी वाईट सवयी व मूल्य दूर करण्यासाठी कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची असते. कारण इथं इमोशनल बॉन्डिंग खूप जास्त असते. तसेच दुय्यम सामाजिक संस्थाद्वारे मुलांनी काय शिकावे हे कुटुंबाद्वारे ठरविले जाते. म्हणजे आपण शालेय स्तरामध्ये असताना आपण जिल्हा परिषद शाळेत जायचं का खाजगी शाळेत जायचं, आपण इंग्लिश मिडियमच्या शाळेत जायचं का आपण मराठी मिडियमच्या शाळेत जायचं, हे आपलं कोणी निर्णय घेतला, हा आपण स्वतःने तर निर्णय नव्हता घेतला ना, हे आपल्या कुटुंबियांनी निर्णय घेतला. तर दुय्यम सामाजिक संस्था ज्या आपल्या ह्याच्यामध्ये जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतात, त्या कोणत्या असाव्यात कोणत्या नसावेत आणि त्यांनी काय भूमिका बजावी ना, हे देखील कुटुंबच निश्चित करतं. तर दुय्यम सामाजिक संस्थांनी कशा प्रकारचे मूल्यांचा प्रभाव आपल्यावर टाकावा ना, हे पण कुटुंबच निश्चित करतं. पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम पण आहे का आतापर्यंत आपण सगळ्या सकारात्मक गोष्टी पाहिलं का कुटुंब एक चांगले मूल्य इन्कल्केट करण्यासाठी वगैरे बिंबवण्यासाठी किती महत्वपूर्ण आहे, पण काही नकारात्मक मूल्य देखील कुटुंबाद्वारे त्यांचा प्रसार केला जातो. कोणती ती नकारात्मक मूल्य, तर पितृसत्ताकवाद झालं, जातीयवाद झालं, सांप्रदायिकवाद झालं. घरामध्येच महिलेला रिस्पेक्ट नाहीये, घरामध्येच महिलेला दुय्यम स्थान आहे, तर मुलगा पण तेच शिकणार का मी पण माझ्या पार्टनरला नाही तर माझ्या संबंधामध्ये ज्या पण फिमेल येतील, मग ती माझी पार्टनर असो, माझी मुलगी असो, नाही तर बाकी पण कोणी असो, त्यांना मी दुय्यमपणेचीच वागणूक देणार. अशी नकारात्मक मूल्ये नकळतपणे का होईना ही कुटुंबांमधून आपल्या पाल्यांकडे दिली जातात. तर हे कुटुंबाचं एक नकारात्मक पण पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट वगैरे. त्याच्या पुढचं जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर मूल्य निर्मितीमध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका काय हे आपल्याला विचारलेलं आहे. डायरेक्ट युपीएससी मध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, आपण तो डिस्कस पण करणार आहे. पण इथं पण तुम्हाला इंट्रो लिहायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, तर एक चांगलं कमिटीचा रिपोर्ट आहे आणि त्याच्यात त्यांनी एक खूप चांगलं कोट नाही तर वाक्य दिलेलं आहे, ते तुम्ही डायरेक्ट लिहून इंट्रोडक्शनला सुरुवात करू शकता. तर कोठारी आयोग खूप फेमस आयोग आहे, जे एज्युकेशनल रिफॉर्म्स मध्ये घडून आलेला आयोग येतो. तर त्यांनी खूप मोठं वाक्य दिलेलं आहे, म्हणजे देशाचे नशीब शाळेच्या वर्गात आकार घेत असते, एवढं जास्त महत्व कोठारी आयोगाने शैक्षणिक संस्थांना दिलेलं दिसतं. आता जस्ट इमॅजिन मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलंय का व्हॉट इज द रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज इन चिल्ड्रन वगैरे असं काहीतरी, आणि तुम्ही इंट्रो मध्ये डायरेक्ट कोठारी आयोगासारखा ऑथेंटिक आयोग दिला आणि डायरेक्ट हे वाक्य मारून टाकलं, हे वाक्य देऊन टाकलं का देशाचे नशीब शाळेच्या वर्गात आकार घेत असते असं कोठारी आयोगाने म्हणलंय. कसलं भयंकर इम्पॅक्टफुल वाटन ते. अशा प्रकारे त्याचा इंट्रो करायचा प्रयत्न करा. हे तुमचं व्हॅल्यू ऍडिशन मध्ये सांगितलं होतं मी. आता ऍक्च्युअल जेव्हा आपण पाहतो का शैक्षणिक संस्था आपल्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करतात, तर ते पुढील प्रकारे. शाळेमध्ये गेल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला काय होतं, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संबंधित मूल्य ती अंगीकारली जातात आपल्याकडून, ती इन्कल्केट केली जातात. आता तुम्ही म्हणता कशा प्रकारे, तर याचं उदाहरण म्हणजे काय, एनसीसी एनएसएस आपल्या प्रकारे खूप लोकांनी जॉईन केलं असं आपल्यामधल्या, एनसीसी झालं, एनएसएसचे कॅम्प वगैरे झालं. तसं योगा करणं आठवड्याबाजार, म्हणजे जे एक आठवड्यातून आपली एक दिवस सकाळी शिफ्ट शाळा असायची बघा, तेव्हा आपल्या ह्याच्या शाळेत वेगवेगळे व्यायाम करून घेतले जायचे. तर ह्याच्यामुळं योगा करून घेतले जायचे. ह्याच्यामुळं काय होतं, शारीरिक व मानसिक आरोग्य जपले जाते. तर शैक्षणिक संस्थांमुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे हे मूल्य प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याला काही सामाजिक मूल्य देखील शिकायला मिळतात. कोणती ती सामाजिक मूल्य,
तर जेव्हा आपण शाळेमध्ये गटकृती करत असतो ना, तर त्या गटकृतीमुळे सामाजिक मूल्यांचा विकास होतो आपल्यामध्ये. जसे की संघभावना, टीम स्पिरिट, एका ॲज अ टीम म्हणून काम करणं, कोऑर्डिनेशन ठेवणं एकमेकांमध्ये, तसेच एकमेकांबद्दल सहिष्णुता, टॉलरन्स ठेवणं आणि एकमेकांना मध्ये बंधुत्व ठेवणं, हे शिकायला आपल्याला शाळेमधून मिळतं जेव्हा आपण ॲज अ टीम म्हणून काम करतो. तसेच आपल्याला आपल्या गुरुवर्याकडून, म्हणजे जे आपण म्हणतो ना प्रामुख्याने का आपल्या गुरुवर्याकडून, आताच नुकताच 5 सप्टेंबर शिक्षक दिन होऊन गेला, तर आपल्या गुरुजनांकडून आपल्याला नैतिक मूल्यांचा विकास मोठ्या प्रमाणात होत असतो. आपल्याला त्यांच्याकडून प्रामाणिकपणा, समर्पक, निपक्षपातीपणा या सगळ्या व्हॅल्यूज शिकायला मिळतात. ह्याच प्रकारे अजून कोणत्या व्हॅल्यूजचा आपल्याला शैक्षणिक याच्यामधून शिकायला मिळतात, तर शैक्षणिक याच्यामुळं आपल्या नागरी मूल्यांचा विकास होतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान करणे, सार्वजनिक मालमत्तेची जपवणूक करणे. जे आपण 15 ऑगस्ट झालं, 26 जानेवारीचं जे ध्वजरोहण समारंभ असतो, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं का राष्ट्रीय चिन्हांना किती महत्व आहे. तसंच जेव्हा आपण आपला शालेय याच्यात आपला रोज परिपाठ भरत असायचा मित्रांनो बघा, त्या परिपाठामध्ये आपण राष्ट्रगीत म्हणतो. मग राष्ट्रगीत म्हणताना सावधान स्थितीत उभं राहणं वगैरे, राष्ट्रगीताचा सन्मान करणे, ही नागरी मूल्यांचा विकास आपल्याला शाळेद्वारे झालेला दिसतो. याच्या पुढे अजून काय, कारण मानसशास्त्रीय मूल्य जसे की स्वयंनियंत्रण झालं, धैर्य झालं, स्वतंत्रपणे विचार करणे, या गोष्टींचा विकास आपल्या शाळेमध्ये झालेला, आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये झालेला आपल्याला दिसतो. तसेच शाळेमध्ये एक खूप भारी सिस्टम असतं जे आपण पाहिलेले आणि बऱ्याच जणांनी त्याचा मस्त अनुभव पण घेतलेला आहे. तर पहिला काय, का शाळेत ज्या चांगल्या बाबी आहेत ना त्यांचा सन्मान केला जातो आणि वाईट बाबींसाठी शिक्षा केली जाते, आणि यामुळे काय होतं, वर्तन नियंत्रण करण्यास मदत होते. तर आपल्यातल्या बरेच जण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अशा चांगल्या भाषेचा प्रयोग करतात. सॉरी, हे उपरोधिक बोललो मी. आपल्याच्यात काही वाईट वंगाळ भाषेचा प्रयोग करतात आणि ते आपल्या शाळेच्या शिक्षकाच्या लक्षात आला तर आपल्याला मस्त रगडा भेटतो. रगडा म्हणजे काय, मस्त चोप भेटतो त्यांच्याकडून. आणि मग आपल्याला लक्षात येतं का अरे नाही, हे केल्यानंतर आपल्याला मार बसतोय ना, मग हे काहीतरी चुकतंय, किमान मार नाही बसावं म्हणून तरी आपण चुकीच्या भाषेचा प्रयोग करणं बंद करायला हवं, हे आपण इथून शिकतो. तर रिवॉर्ड आणि पनिशमेंटची जी सिस्टम आहे ना ती इथं काम करत असते. त्याला आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. इथं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं, शाळेमध्ये तुम्ही जर चोरी केली तुम्हाला मार बसणार, कारण काय, चुकीची कृती आहे म्हणून. पण हे जर तुम्ही प्रामाणिकपणे वागले आणि एखाद्याची जर मदत केली, एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत केली, तर तुम्हाला शिक्षकांकडून शाबासकीची थाप पण मिळते. मग जेव्हा ती शाबासकीची थाप मिळते ना, आपल्याला काय आहे, तेव्हा लहानता असतो आपण, त्या कृती योग्य अयोग्य हेच कळत नसतं. आपण आपल्या खेळण्यामध्ये, वागण्यामध्ये जेवढे दंग असतो का योग्य अयोग्य डिफरन्शिएट करणंच आपल्याला कळत नाही. पण आपण आज त्यावेळेस काय विचार करतो का रे, मी त्या वृद्ध व्यक्तीला मदत केली ना, बाईने मला त्याच्यानंतर शाबासकीची थाप दिली, सरांनी मला सगळ्यांसमोर बोलून माझं अभिनंदन केलं, म्हणजे हे काहीतरी चांगलं आहे. आणि मला जो हा रिवॉर्ड भेटलाय ना शाबासकीच्या थापचा आणि अभिनंदनचा, मला आता तो परत पाहिजे. मग अशा प्रकारे ते वर्तन आपलं नेहमीचं वर्तन बनून जातं आणि आपलं वर्तन नियंत्रण होतं. हे आपण आता काय पाहिलं का, मूल्य निर्मितीमध्ये शैक्षणिक संस्थाची भूमिका. आता आपण काय पाहणार आहोत, मूल्य निर्मितीमध्ये समाजाची भूमिका. का समाज कशा प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये मूल्य निर्मिती घडवून आणण्यास आपल्यावर इम्पॅक्ट टाकत असतो ना, ते आपल्याला पाहायचंय. तर सगळ्यात पहिला जो ह्याच्यातला हे ना पॉइंट आहे तो म्हणजे काय, का नागरी समाजामध्ये होणाऱ्या विविध चर्चांद्वारे मुलांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संस्कार होतात. म्हणजे बाहेर काहीतरी चर्चा चालू असते, न्यूज चॅनलवर असू द्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये असू द्या, बाकी इन पब्लिक आपण बस स्टॉपवर कुठं जरी गेलो काहीतरी चर्चा चालू असते आणि त्या चर्चेनी काहीतरी विचार आपल्या कानी पडत असतात कंटिन्युअसली. आणि मग त्याच्यामुळं आपली योग्य अयोग्यतेचे निकष, आपले मूल्य कुठंतरी आकार घेत असतात. तर याचं उदाहरण द्यायचं म्हणलं ना, तर याचं सगळ्यात चांगलं सॉलिड उदाहरण कोणतं माहिती का, तृतीयपंथीयांचे अधिकार. म्हणजे जर आजपासून आपल्या 2-3 पिढींच्या अगोदरच्या लोकांना विचारलं ना का आपले वडील नाही तर आपले आजोबा, पहिली गोष्ट तुम्ही आजोबाला विचारलं तर त्यांना तर हेच ऍक्सेप्टेबल नसेल का असं काही एक्झिस्ट पण करतं.
कारण त्यांच्या पिढीच्या वेळेस त्या चर्चाच नाही व्हायच्या त्यांच्या समाजामध्ये. आपल्या वडिलांमध्ये थोडासा ऍक्सेप्टन्स आलाय का, अरे हा कोणता तरी एक समूह आहे आणि काहीतरी त्यांचं हे आपल्यापेक्षा भिन्न आहे, पण त्यांना आपल्या वडिलांकडून असं होऊ शकत असेल का भेदभावाची भावना दिली असेल. पण जर तुम्ही आपली पिढी पाहाल ना, तर आपली पिढी काय म्हणते का हा ठीक आहे, तृतीयपंथीयांचा एक वेगळा समूह आहे आणि तृतीयपंथीय असणं हे काही गैर नाहीये, ते एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ते एक नैसर्गिक आहे आणि त्यांना पण समानतेची, इक्वॅलिटीची जी ट्रीटमेंट आहे ती सगळ्यांना भेटली पाहिजे, हे आपली पिढी म्हणते. मग हे डायरेक्ट कसं काय आपल्यावर आलं, हे आपल्या कुटुंबाकडून पण आपल्याला नाही भेटलेलं. तर हे कधी आलं, जेव्हा वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये, वेगवेगळ्या डिबेट्समध्ये आणि पब्लिकमध्ये तृतीयपंथीयांच्या अधिकारांवर खुलेपणाने बोललं गेलं आणि त्या चर्चा ऐकून कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या मूल्य निर्मितीवर कुठंतरी परिणाम झाला आणि आज आपण थोडेसे तृतीयपंथीय या समूहाकडे थोडी सकारात्मक होऊन बघतोय, त्यांना समानतेचे अधिकार देण्याचा प्रयत्न करतोय, नाही तर समानतेचे अधिकार मिळायला पाहिजे हा विचार करतोय. तर हे कुठं तरी समाजाची भूमिका आहे आपल्या मूल्य निर्मितीमध्ये. याच्या पुढं काय, समाजाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे यावरून व्यक्तीवर कोणते मूल्य संस्कार होतील हे निश्चित होते. आपण लास्टच्या लेक्चरला पण पाहिलं होतं की जर भांडवलशाही समाज असला तर तिथल्या व्यक्तींवर स्पर्धा करणे, व्यक्तिवाद वगैरे, प्रॉफिट कमवणे, नफा कमवणे, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मूल्य आत्मसात करण्यावर परिणाम होतो. कारण का, कारण समाजच त्या प्रकारचा आहे. हे जर समाजवादी समाज असेल एखादा, तर तिथं काय कम्युनिटीला जास्त महत्व देणं, एक दुसऱ्यांची काळजी घेणं, त्याच्यावर जास्त भर दिलेला असतो. या पुढचा टॉपिक आहे, सामाजिक मूल्यांद्वारे समाज सदस्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. उदाहरणार्थ विवाह. आता परत तुम्ही शॉक झाले असतील का, विवाहाद्वारे आमच्यावर कसं काय नियंत्रण ठेवलं जातंय. तर जेव्हा ही विवाह ही सामाजिक संस्था नव्हती, तेव्हा जे व्यभिचार किंवा जे सेक्शुअल रिलेशन्स होते ते ओपन होते का, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीसोबत सेक्शुअल रिलेशन्स ठेवायचे. मग याच्यात प्रॉब्लेम काय झाला का, त्याच्यातून जे अपत्य जन्मायला यायला लागले ते कोणाचे वगैरे ते लक्षात नाही यायचं. मग हे सेक्शुअल बिहेवियर रेग्युलेट करण्यासाठी काय केलं समाजाने, का समाजाने आपल्यावर बंधन टाकलं का तुम्ही काय करा, विवाह करा. आणि विवाह केला म्हणजे तुम्ही काय, एकाच व्यक्तीशी तुमचं बंधन आहे, त्याच व्यक्तीसोबत तुम्ही सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये राहू शकता, त्याच व्यक्तीसोबत तुम्ही इमोशनल रिलेशनशिप मध्ये राहू शकता. आणि अशा प्रकारे आपल्या समागमाचे सगळे जे नियंत्रण आहे हे विवाहाच्या बंधनाद्वारे निश्चित केले गेले. अशा प्रकारे समाज आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. हे आपण आतापर्यंत सामाजिक मूल्य पाहिले. आणि हा एक PYQ आहे जो तुम्हाला मी ऑलरेडी तुमच्या स्क्रीनवर टाकून ठेवलाय. ह्यो तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा आणि तुम्हाला कसा हा अटेम्प्ट होतो आणि कसा नाही ते मला नंतर सांगा. आणि डिटेलमध्ये हे क्वेश्चन वाचून काढा तुम्ही बऱ्यापैकी.